ज्ञानेश्वरी अमृत आपुल्या भाषेचे भाग्य दीना कळू दे काय हे आमुचे. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव. जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव भक्तीचा कैलास ज्ञान सागर ज्ञानेश्वर माझा प्रेम पाखर. ज्याला त्याला वाटे आपुला आधार नाही झाली असली माऊली थोर. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव जाणता सुनी गीता वेदार्थ सगळा वंचित जीवांसाठी जीव कळवळला. ज्ञान सोपे करुणी अनुभव ही दिधला पसायदाने जीव शांत हा केला. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव नाक वेद ज्ञाना पाखंडी जना अव्यक्ताची सत्ता दावी सर्वांना. देव मार्गी कोणी मोठा नासाना दिंडीने विठ्ठल भेटे सर्वांना. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव साबुनी दुःख बोल अज्ञ जीवांचे हरिपाठे कल्याण केले सर्वांचे. ज्ञानेश्वरी अमृता फुल्या भाषेचे भाग्य दीना कळू दे काय हे आमचे. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव गुरुनाथ महाराज की जय. सब संतन कुंडली गरदांच ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मनमना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु. मामे वैश्यसि युक्त्वैवम् आत्मानं मत्परायणः. तू मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेमधरी. सर्वत्र नमस्कारी मद एकाते माझे अनुसंधाने देख. संकल्पू जाळणे निश्चेख मध्याजी चोख याचे नाव. ऐसा मिया अखिला होसी तेथ माझियाची स्वरूपा पावसी. हे अंतःकरणीचे तुझ पासी बोलिजत असे. गाव घ्या चोर्या फुले जे सर्वस्वामी असे ठेविले. हे पाहून सुख संजवे होऊन ठासी. ऐसे सावळेनी परब्रह्मे भक्त काम कल्पद्रुमिणी. बोलिले आत्मा रामे संजय होणे. अहो वैकी जतासे की अवतारा गवैया बोला निवांत मातारा. जैसा म्हैसा नुठी का पुरा तेथ संजय माथा तुकिला. हा अमृताचा पाऊस वर्षला. हा येथा सतुष गेला सेजिया तरी दातारू आमचा म्हणून हे बोलता मिळेल वाचा. काही झाले याचा स्वभाव जैसा परी बाप भाग्य माझे. जे वृत्तांतू सांगायाचे निवाजे. ऐसा रक्षिलो मुनिराजे श्री व्यासदेवे.
ये तुले हे वाडे सायासे जव बोलत असे दृढ मानसे धवन धरवे ज्या बुलियायसे सात्विक केले चित्तचा गाठले आटुकेत वाचा पांगुळली जेथीची तेथ आपाद कंजुकित रोमांचाले अर्धोन्मीलित डोळे वर्षताती आनंद जळे आतुलिया सुखोर्मीचे निबळे बाहेरी कापे पहिल्या गवाची रोममोळी आई स्वेद कणिका निर्मळी लेहिला मोतियांची गडियाळी आवडे तैसा ऐसा महासुखाचे न्यातिरसे येथाटणी होईल जीवदशे येथे निरोविले व्यासे ते नैदीच हो आणि कृष्णार्जुनाचे बोलणे भो करी आले श्रवणे की देह स्मृतीचा तेणे वापसा केला तेव्हा नेत्रीचे जळ विसर्जी सर्वांगीचा स्वेदूपती मारली देवीचा वधान म्हणे ओजी धृतराष्ट्राते आता कृष्ण वाक्य बीजा निवाडू आणि संजय सात्विकाचा विवडू म्हणून श्रोतया होईल सुरवाडू प्रमेय पिकाचा हळूमाळू अवधान द्यावे येतले आनंदाची राशीवरी बैसावे भाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ म्हणून विभूतींचा ठाव अर्जुना दावील सिद्धांचा राव तो एका म्हणे ज्ञानदेवो निवृत्तीचा इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्या राजगुह्ययोगो नाम नमोऽध्यायः। ओम श्री सच्चिदानन्दार्पणमस्तु। नमो विशदबोधविदग्धा विद्यारविन्दप्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलास्य सद्गुरुनाथ महाराज की। कायोचित हे पाहता सुरे जे मोहे चित्त व्याकुळ माझे जैसे दृष्टीचे तेज भ्रमशे मग पासीचा सता न दिसे वस्तुजात देवा मज तैसे जाहले जे मन हे भ्रांती घासले आता कालहिता फुले तेही नेणे तरी श्रीकृष्णा तू आज राहणारे निघे ते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्वागवे आम्हासी तू तू गुरु बंधू पिता तू आमची इष्ट देवता तुझी सदा रक्षता पदी आमुदे जैसा शिष्या ते गुरु सर्वदा नेणे अवघेरू ही सरिता ते सागरू तेही केवी ना करी अपत्या ते माये सांडोनी जरी जाये तरी ते कैसे निजे ऐके कृष्णा कैसा सर्वा पर्यामासी देवा तुझे गाहासी आणि बोलिले तरी न मानसी मागी माझे तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरे ना धर्मा हे धडकरी पुरुषोत्तमा सांगे आता। ज्ञानदेव तुकाराम रघुनाथ महाराज की। अर्जुनाचं झालेलं होतं ते त्याच्या लक्षात येईल की ते आपलंही झालेलं आहे। जे अर्जुनाचं झालेलं होतं तेच आपलंही झालेलं आहे हे लक्षात आलं तर ज्ञानेश्वरीची किंवा गीतेची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही। फक्त आपण हे श्रवण करतो किंवा अभ्यास करतो वाचन करतो हे सगळं अशासाठी करतो की अर्जुनाचं जे झालं ते आपलं झालेलं आहे हे लक्षात यावं आणि अर्जुनाचं जे पुढे झालं ते आपलं व्हावं हा आपला उद्देश आहे। आज 9व्या अध्यायात याचे स्मरण करण्याचं कारण असं की इथे एकांकी गीता संपते, ज्ञानेश्वरी संपते। एकांगी नव्हे, एकांकी एका अंकाने जी 9 पर्यंत जाईल पुढे मात्र आपल्याला दुसरी मदत घ्यावी लागेल, 2 अंक द्यावे लागतील 10 पासून 18 पर्यंत। तर त्या अर्थाने ही एकांकातली गीता आणि तिथे एका अर्थाने एका सुरुवात केलेल्या विषयाचा समावेश होतो। एक चांगली संगता तिथे होते
म्हणून आणि ते सांगतेमध्ये शेवटी पुन्हा परत सगळ्याचं सार एकदा 9व्यात येऊन जातं. जसं दुसरी सांगता होते त्यावेळेला परत एकदा 18व्या अध्यायात सगळ्याचं सार येऊन जातं. तिथे पुन्हा एकदा पूर्ण गीतेची सांगता व्हायची. त्यावेळेला तो शेवटी एकाध्यायी गीता होऊन जातो 18व्याला. तर तशी तिथे एकदा सांगता व्हायची. पण या टप्प्यावर मध्यावर उभा आहे तर तो इथे येऊन एक वाट सांगतो आणि थांबतो इथपर्यंत येऊन. आणि व्यक्तीलाच जर विचार करायचा असेल तर एवढं पुरेसं आहे खरं सांगायचं तर. कारण व्यक्ती गृहीत धरून तिचं ध्येय गृहीत धरून तिला लागणारे मार्ग सांगून झाले 9व्या अध्यायामध्ये. आता त्याचे पुन्हा एक सारांश काय राहिलाय तेवढं बघू. पण एक व्यक्ती गृहीत धरली, तिचं उद्धार हे ध्येय गृहीत धरलं, आनंद, समाधान, कल्याण काही नाव द्या, तर ते गृहीत धरलं तर त्याची सगळ्याची मांडणी करून त्याला तिथपर्यंत आणून बोटाला धरून त्याने सोडलेलं आहे. एवढं केलंच तरी बस. आणि म्हणून शेवटी आश्वासन दिलं, तू कसा यस पण मी तुला घेऊन जाईल. महाराजांच्या भाषेत आपण बघितलं तसं बिनतिकिटाचे प्रवासी सुद्धा त्याची आपल्याला गरज फार आहे. बिनतिकिटाचे प्रवासी सुद्धा सोडणारी गाडी. म्हणून 9व्या अध्यायात शेवटी इथपर्यंत नेलेलं आहे. कारण उद्धाराचे जे प्रयत्न अभिप्रेत आहेत त्या बाबतीत थोडी बिनतिकिटाची नसेल पण कमी तिकिटाची गाडी, म्हणून ती पण त्याच्यातले प्रवासी पण तसे आपले जे आपल्यासारखे असतील ते गेले पाहिजेत याची काळजी करून आणि त्याचं आश्वासन देऊन खात्री देऊन हा अध्याय थांबलेला आहे. त्यामुळे एका अर्थाने इथे पहिला टप्पा संपतो. म्हणून या अध्यायाचं श्रवण विशेष करून सगळीकडे केलं जातं. फक्त श्रवणामध्ये अर्जुनाच्या श्रवणाची क्वालिटी आहे, अर्जुनाच्या श्रवणाची गुणवत्ता आहे. अर्जुनासारखं आपलं झालंय असं जे धाडसानी म्हटलं ते एवढ्यासाठी की अर्जुनासारखं काही आपलं तसं झालेलं नाही. आपण विचार करून पाहिला तर लक्षात येईल त्याच्या ज्या ज्या अवस्था आहेत त्या काही सगळ्या आपल्याकडे नाही. पण तरीसुद्धा त्यांनी सांगितलंच आहे की बिनतिकिटाचे तशीच जाणार. त्याप्रमाणे आपण इथपर्यंत आलो. आता 11 वर्ष झाली गोष्टीला, आत्ताच्या आवृत्तीला. तर एवढी 11 वर्ष आपल्याला हा 9व्या अध्यायाचा सत्संग मिळालेला आहे. तो काही फार मोठा आपण साधन करून आलो किंवा काय पात्रता गुणवत्ता मिळवली म्हणून त्यांनी का आपली सोबत केली, ते कृपाळू आहेत म्हणून सोबत केली, हेच 9व्या अध्यायात म्हटलेलं आहे. त्यामुळे 9व्या अध्यायाचं सार म्हणून एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही की त्यांची कृपा अबाधित आहे. आमचे प्रयत्न कसेही असतात ते त्यांना चालतात आणि कृपा मात्र अबाधित असते, सर्वावर असते. तर हे 9व्या अध्यायाचं आपल्याला सार म्हणून लक्षात ठेवायचं. फक्त श्रवणाची मात्र त्याची क्वालिटी आपल्याला यावी. कोकणामध्ये रामायण लावलं होते, त्याची मला ते ऐकणाऱ्याने हकीकत सांगितली. ती कोकणातली आहे, आपण तेवढी समजून घेतली तरी चालेल शब्दाच्या अर्थ. ते झालं सगळं, वनगमन झालं, सीताहरण झालं, लंका दहन झालं, सगळं ते त्याने आपापल्या परीनं सगळं सांगितलं. तर ते सगळं झाल्यावर त्यांनी त्यांना विचारली होती शंका की सीताहरण झाला आता कळला, पण हरण झाला त्याचा पुढं काय झाला आता का नाही. सीता हरण झाली, हरणाचा पुढं काय, आता त्याला काय सांगेल रामायण सांगणार. कोकणीतलं सगळं चाललं होतं त्यातलाच विषय. तर त्या सीतेचं काय हरण झालं म्हणजे त्याला काय कळलं, त्याला वाटलं हरण झालं. पण ते तेवढा जागा तिथंच राहिला असं त्याला वाटलं की हे हरण्याचं पुढे काय झालं. तर साधारणपणे श्रवणाची क्वालिटी किंवा महाराज म्हणायचे, आता आपण आपल्या पदवीला आली बरं ते मूळ तत्व आपण लक्षात घेतलं. आता तर महाराज म्हणायचे रामायण म्हणजे एवढं रामाचं चरित्र सर्वांना प्रापंचिकांना विशेषतः आदर्श रूप आहे. सर्वच भगवंताची चरित्र सर्वच अवतार हे आपल्यासाठीच आहेत, त्यांना गरज नाही आपल्यासाठी आहे. इतकंच काय संत जगून दाखवतात. आपल्याकडे छोटं त्याचं साधं मॉडेल म्हणजे संतांचं, ते जगून दाखवतात. ते कोणासाठी जगून दाखवतात? आपल्यासाठी. त्यांना त्याची गरज असते असं नाही, आपल्याला मात्र गरज असते यात शंका नाही. तर तसं ते आहे. त्यामुळे सर्वच चरित्र आदर्श आहे. त्यातले त्यात म्हणायचे रामाचं चरित्र महाराज म्हणजे ही आदर्श रूप आहे. पण श्रवण केलं म्हणजे काय केलं, म्हणजे काय करायला हवं असं त्यांना. तर रामाने त्या सगळ्या चरित्रामध्ये
कोणती भूमिका ठेवली हे शिकावं. जन्मापासून म्हणजे अगदी आपल्या दृष्टीने कळत्या वयापासून म्हणा, फार कळत्या वयापासून, आणि शेवटी अवतारातला आहे, मनुष्य देहातला आहे किंवा ह्यातला आहे म्हटल्यानंतर लागू झालं सगळं. तर तिथपासून त्यांनी त्याच्या त्या ज्ञानापर्यंत कोणती भूमिका ठेवली ती खरी शिकायची असते. त्या महाराजांचं म्हणणं असं की मी जगाकरता आहे असं म्हणून राम राहिला. बरोबर विरुद्ध भूमिका घरोघरी असते. जग माझ्याकरता आहे असं म्हणून आपले जगण्याची पद्धती आहे. आपण विचार करून बघा, जग माझ्याकरता आहे. आता भले जग म्हणजे फार मोठं जग नको धरायला, आपल्या कुटुंबापुरतं ती सगळी जी माणसं आहेत बाकीची मांडलेली, ती सगळी मांडलेली माणसं माझ्याकरता आहेत. हे आपल्या सर्वसामान्य माणसाच्या चरित्राचं सार आहे. त्यामुळे त्याच्यात बिघडलं की सगळं बिघडलं. माझ्यात काही बिघडलं तर ते बिघडलं. मग ते माणूस नको, मग ते आवडत नाही, मग ते होत नाही, पटत नाही, काय नाही, अनंत गोष्टी. ते आपलं कुटुंब, आपले काय परिवार काय असेल, त्याला समाज काय म्हणायचं ते म्हण, त्याच्याशी ते जमलं नाही की बिघडलं सगळं. आणि इथे मात्र रामचरित्राचं श्रवण करणाऱ्याला काय कळावं असं महाराज म्हणतात की मी जगाकरता आहे या भावनेनं राम राहिला. हे ज्याला कळलं त्यानं रामचरित्राचं श्रवण केलं. तसं राहिलं तर त्याचं श्रवणाचंही सार आहे, श्रवणही बरोबर केलं तर मी जगाकरता आहे. मग त्याचे चरित्रातले प्रसंग आठवून बघा, तो खरोखर जगाकरता आहे म्हणूनच तसले प्रसंग त्याने सहन केलेले आहेत. तर आम्हाला काय कमी, म्हणजे ज्याला काही कमी नाही, ज्याला स्वतः करता राहणं शक्य आहे, सामर्थ्याने सुद्धा, स्वतःच्या सामर्थ्याने राहणं शक्य आहे स्वतः करता. आपल्याला सामर्थ्याने स्वतः करता राहणं सुद्धा अवघड आहे, पण तरी सुद्धा त्याला स्वतःच्या सामर्थ्याने सुद्धा स्वतः करता जगणं शक्य आहे. तरी सुद्धा तो दुसऱ्या करता राहिला. हे प्रापंचिकाला आदर्शरूप चरित्र आहे. आणि आज आपण क्षणभर विचार करू, महाराजांचं एक तत्व म्हणून आपण गृहीत धरलं तरी सुद्धा व्यवहारामध्ये काय आहे. आज जर दुसऱ्या करता म्हणून तो राहणारा असेल घरामधला मनुष्य, तर तो किती सुखाचा असतो हा अनुभव घेऊन आपण पाहतो ना. जो दुसऱ्या करता आहे, दुसऱ्याच्या सुखाकरता आहे म्हणून जो राहतो, तो घरामध्ये इतरांना किती सुखाचा होतो हे आपल्याला माहिती आहे. पण जो स्वतः करता आहे म्हणून जो घरात वावरत असेल, तो पदोपदी दुसऱ्याला अडचणीचा होईल. अगदी सकाळी उठला की तोंड धुण्यापासून अडचणीचा आहे. कारण त्याच्या वेळेला सगळ्या जणू काही अगदी आता राष्ट्रपती निघाले, बेसिनपासून सगळं हे सगळं मोकळं पाहिजे त्या क्षणी, नाहीतर तर सगळं हे निघाल्यासारखी गाडी निघाल्यासारखं झालं पाहिजे असं वाटतं की तिथे सुद्धा कोणी त्या क्षणी जर तो बेसिनवर कोणी घरातलं कोणी तोंडबिंड होत असलं तर अगदी एक किरकोळ का होईना पण अटी असते. माझी उठायची वेळ, माझी तोंड धुवायची वेळ, त्यावेळेस का बरोबर जगाच्या सुखार्थ निर्माण केलं असं म्हणून राम राहिला, जगाकरता निर्माण केलंय म्हणून राम राहिला. आणि ही आपल्या जीवनाची परिस्थिती, ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत. मग आपण विचार करा की काय. आणि आज अशी परिस्थिती आहे की शेवटी त्याच रामाचा आदर्श आज आपल्यासमोर आहे. स्वतःसाठी जगलेल्या कोणाचा आदर्श नाही समोर. हा विचार करा दुसऱ्या की ठीक आहे त्याला त्रास झाला, मग असं जगलं तर स्वतः त्रास होतो असं म्हणणारे पण का वेदांती आपण एवढ्या कायदेतज्ञ की रामासारखं जगलं तर काय त्रास भोगायला लागतं बघितलं ना. म्हणजे थोडक्यात दुसऱ्याच्या चुकासाठी जो राहील त्याचे काय हाल होतात बघितलं ना आयुष्यात. आपल्याला कुठे वनासात वगैरे जावं लागत वगैरे, कारण कोणी शब्द कोण स्वप्नातले कुठलं प्रत्यक्ष कागदावर लिहून दिलं तरी कॉन्टेस्ट करूया म्हणतो गोष्टाचं की नाही. असली परिस्थिती आहे. पण याच्यात नाही कोणाचं नाव राहिलं. नावाने तर तो मनुष्य आज नावाने म्हणजे त्या जगण्याच्या क्वालिटीमुळे काय होतं याची कल्पना आहे. त्या जगण्यामुळे ते आदर्श म्हणून समोर राहतं. ते नाही बाकीचे फोटो नाही लावले जे स्वतःसाठी जगले, त्यांचे फोटो काढून शेवटी मूर्ती काढून त्यांच्या त्या पुतळे काढून तुडवलेले आपल्याला घटना माहिती आहेत ना, टाकलेले माहिती आहेत ना, काढून समुद्रात फेकलेले माहिती आहेत ना, ते स्वतःसाठी जगलेले त्यांचं. तेव्हा आपला विषय मूळ हा होता की श्रवणामध्ये काय असावं, कुठे असं पाय बघावं. त्यासाठी आपण हे पाय, ते एक रामायणाचं श्रवण आहे, हे एक महाराजांनी सांगितलेलं रामायणाचं श्रवण आहे. तसं आपलं गीतेचं किंवा ज्ञानेश्वरीचं
साराचं नव्याचं श्रवण चालू आहे. तर श्रवणातून आपल्याला त्यांना जसं काय अभिप्रेत आहे ते कळलं, तसं कळावं. आपलंही श्रवणच चालू आहे तर त्यांनी ते सांगावं. ही प्रार्थना आपण जी सुरुवातीला म्हणतो की तेवढ्यासाठी की श्रवण काय करावं हे सुद्धा मला कळेलच नाही, तर त्यासाठी मला काय श्रवण करावं त्याची सुद्धा विद्या तुम्ही द्या, तर माझ्याकडून योग्य श्रवण होईल आणि मग त्या रामायणाचा सुद्धा उपयोग होईल. तर गेल्या वेळेला आपण 5 आदेशांचा विचार केला. आत्ता ती ज्या वेळेला गीता म्हणली तेव्हा ते आपल्या लक्षात आले असतील की ते 5 आदेशांचे इथं श्लोकही लावलेले होते, ओव्या लावलेल्या होत्या. कुरुष्व मदर्पणम, भजस्व माम, मनमना भव, मत्याजी भव, माम नमस्कुरु, असे आदेश 9व्या अध्यायामध्ये स्पष्ट 5 मिळतात. हे पाळल्यामुळे शेवटी जी अर्जुनाची अवस्था झाली ती आपली व्हावी असं जे आपल्याला वाटतंय ती होऊ शकेल. हे इथेही 5 आदेश आहेत. अर्जुनाच्या अवस्थेला सुद्धा 5 अंग आहेत. शेवटी जे त्यांनी म्हटलं, तुला शंका कच्चित येतच श्रुतम पार्थ, शेवटी जे विचारलेलं आहे त्याचं सार म्हणून शेवटी त्यांनी जे सांगितलं, नष्टो स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात् मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव. एक माणूस समजा घरामध्ये असा आहे, स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव. आपलं कोणतरी ऐकायला तयार झालं तर किती बरं वाटतं मला सांगा की बाकीच राहू दे. आपण एखाद्याला म्हटलं आपण ती गोष्ट करता का, तर कशासाठी करायची, नाही केली तर चालणार नाही का, उद्या करूया का, आणि काही पर्याय नाही का, ह्याला सांगू का, किती पर्याय माणसाला. पण सांगितलं आणि झालं ते केलंच. असं असलं की त्यात सांगणाऱ्याला काय आनंद असतो. आता आपल्याला सांगणाऱ्याचाच आनंद माहिती आहे, गेलाच नाही. अर्जुनाचा आनंद उपभोगायचा म्हणजे करणाऱ्याचा आनंद उपभोगायचा. गुरुनी सांगावं आणि आपण ते करावं, महाराजांनी म्हणावं आपण ते करावं, तेव्हा त्या बाजूचा आनंद कळणं म्हणजे अर्जुनाची स्थिती येणं. तर त्यामध्ये हे जे 5 गोष्टी त्याच्या झाल्या की मी माझं बाजूला केलं. हे शेवटी 5 ज्या गोष्टी आल्या आत्ता आपण बघितल्या, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा, नष्टो मोह, माझं म्हणून काही राहिलेलं नाही हे म्हटलं. स्मृतिर्लब्धा, माझ्या खऱ्या स्वरूपाचं भान मला आलं. त्याला आपण साध्या आपल्या भाषेमध्ये म्हणा, भक्तीच्या भाषेमध्ये अनुसंधान स्मरण म्हणतो, ते आलं. स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात् मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेहः, मला कुठलाही संदेह शंका राहिलेली नाही. एखादा मनुष्य काम आपण सांगतो त्यावेळेला त्याला त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने केलं चालेल का, अमुक केलं चालेल का, किती प्रकारच्या शंका असतात. आपल्या स्वतःच्या भूमिकेबद्दल आपल्याला शंका असतात, दुसऱ्याने सांगितलेल्याबद्दल येणार त्यात शंकाच नाही. पण आपण स्वतः जे काही करतो आहोत त्याबद्दल सुद्धा मनुष्य निशंक नसतो आणि तशी अवस्थाच असते त्याची. कारण ते पुढे जे काय त्याचे परिणाम होतात त्यावरनं कळतं की याच्यापेक्षा अधिक चांगली कृती करता आली असती, यावरनं कळतं. स्थितोऽस्मि गतसंदेह हा म्हणजे काय असेल, कुठलाही संदेह निस्संदेह झाला ही आली मला गतसंदेह. आणि हे सगळं झालं हे खरं, पण त्वत्प्रसादात झालेलं आहे. हे मी कसं केलं ही नाही भाषा, हे मला तुमच्या कृपेमुळे मिळाले. ही केवढी भक्तीतली उच्च अवस्था आहे ती कल्पना आपण करू शकतो. जरी कळलं, जरी अगदी निस्संदेह झाला तरी सुद्धा त्यांच्या कृपेमुळे झाला हे भान अर्जुनाला आहे. अर्जुनाचं जे झालं ते व्हावं असं वाटतं. जे आधी झालं होतं ते आलेलंच आहे आपल्याकडे, पण शेवटी जे झालं ते असं झालं की शेवटी त्याला तुमच्या कृपेने हे मला मिळालं असा भाव राहिला. त्यामुळे कर्तृत्वाचे अहंकार, दर्प, दुसऱ्यांना तुच्छता यातलं काही नाही. आणि हे सगळीकडे असतं. बघा व्यवहारामध्ये जर त्याला एखादी गोष्ट साध्य झाली, काय झालं, कशात काही त्याला मिळालं म्हणा, काय यश मिळालं किंवा आणखीन काय झालं, कर्तृत्वात काही झालं, जमलं त्याला काही, काय जगामध्ये काय जमलं असेल ते, तर ते जे जमलं तर त्याला असं वाटतं की मी केलं. आतून वाटतं. बाहेरून काय मनुष्य सांगतो त्याला फारशी काही देऊ नका, परमार्थामध्ये त्याला फार मूल्य नाही. परमार्थामध्ये आत काय होतं त्याला मूल्य आहे. आपल्या मागे इथे विषय झाला होता एकदा महाराजांच्या वचनावरून की कृतीवरून की हेतूवरून, तसं भूमिकेवरून ठरतं. भगवंत भूमिकेवरून आपली परीक्षा करतो. आपली मनाची भूमिका काय होती ती पाहतो. तुम्ही कृती काय केली ती एक वेळ पाहत नाही. तुम्ही गुलाबाचं फुल आणून घातलं का तुळशीपत्र घातलं हे नाही त्याला माहिती, पण त्याला माहिती याला काहीतरी द्यायचं होतं ते त्याला माहिती. तेवढ्याची नोंद होती, फुलांच्या प्रकाराची नोंद नाही होती.
त्यामुळे तसं आहे. तेव्हा हेच जात नाही त्याच्यातलं. आत्ता जे म्हटलं की समजा साध्य झालंच तर काय होतं, तर मनुष्याला त्याचा अहंकार, त्याचा दर्प येईल इतरांना की हा यशस्वी माणूस आहे, जर आपण लांब राहिलं पाहिजे. वाटतं की नाही बा? आणि जर आपल्याला नाही वाटलं तर त्याला वाटत असतं हे महत्वाचं, की बाकीच्याने आपल्या यशाला ओळखून राहावं. काय नाही का, एक यशस्वी माणूस आहे. आणि होतं तसं. लोकांनी ओळख द्यावी, लोकांनी मान द्यावा, खुशी द्यावी, काय सत्कार करावा, काय करायचं ते करावं त्याने, असं वाटत राहतं. म्हणजे त्या मूळ झालेल्या साध्य झालेल्या गोष्टीचे आपल्याला होणारे परिणाम कोणते याचा आपण जर विचार केला तर लक्षात येईल की त्यांचं म्हणणं किती महत्वाचं आहे. त्वत्प्रसादात मया अच्युत, हे तुमच्या कृपेने मला काय वाटेल ते मिळेल. त्या जगामध्ये म्हणून म्हणून मिळणार आहे काय सांग, आपलं काय आयुष्य असायचं, त्याच्यात काय मिळायचं, पण जे मिळालेलं आहे ते सुद्धा त्यांच्याच कृपेने मिळालेलं आहे. याचं जर भान राहिलं तर मनुष्य सुसह्य होतो एकदम. या 3 गोष्टी ज्या सांगितल्या, दर्प आहे, हे आहे, तुच्छता आहे इतरांच्या बद्दल, ती सगळ्यांनी मनुष्य असह्य होतो. आपल्याला शेवटी जीवनाशी काय संबंध आहे ते बघायचं या सगळ्याच. तर यशस्वी माणसं ही सुसह्य असतातच असं नाही. खूप यशस्वी माणसं जगामध्ये आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत, पण ती सुसह्य असतील, सहजीवनाला चांगली असतील असं म्हणता येत नाही. तेव्हा सुसह्यता एक वेगळीच गोष्ट आहे. ही तर साध्या पातळीवरची गोष्ट आहे. सहवास आनंदाचं असणं ही फार मोठी गोष्ट आहे. सुसह्य व्हायला विचाराने जमतं थोडंसं, की यात याचा वाटा आहे, त्याचा वाटा आहे, याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, असं होईल, हे विचाराने जमू शकेल. पण यशस्वी मनुष्य स्वतः आणि इतरांना आनंदी व्हायला त्याला कृपेची जाणीवच आहे. सगळा बाकी नाही काय, कृपेची जाणीव आहे. ज्याला कृपेची जाणीव आहे त्यालाच हे शक्य आहे. अगदी परीक्षेत पास झाला तरी सुद्धा त्या क्षणी तो त्या वेळेवर, त्या पेपराच्या वेळेला तिथं पोचला होता, किंवा त्या क्षणी त्याचा हात चालला, त्याला आठवलं ही काय सामान्य कृपा आहे. आपल्याला आठवतं म्हणून ठीक आहे, नाही आठवत झालं म्हणजे काय होतं कळतं आपल्याला. क्षणभर जर आपल्याला नाही आठवली एखादी गोष्ट तर काय होईल आपल्याला कल्पना येईल याची काय. त्यामुळे प्रसादात मया अच्युत हे जे आहे त्याचं महत्व काय आहे एवढं जर कळलं तर आणखीन काही वेगळं मानसशास्त्र किंवा काही आनंदाचं शास्त्र शिकायची गरजच नाही. त्वत्प्रसादात मया अच्युत एवढं कळलं. हे अर्जुनाचं झालेलं आहे शेवटी. आणि म्हणून आणि एवढंच नुसतं करून गुणगान करणारे शिष्य भेटतात. गुणगानाने प्रश्न नाही सुटणार, गुणगानाने चित्ताची स्थिती टिकेल, मान्य आहे. पण जर त्यांनी सांगितलं तिथं जायचं असेल तर कृती करायला तयार असलेली माणसं हवी असतात आणि त्याचीच सगळीकडे उणीव असते. तेव्हा कृती करायला तयार असणं हे सगळ्याचं सार आहे, सगळ्याची, की ठीक आहे हे चांगलं आहे, हे उत्तम आहे, अमुक आहे, तमुक आहे, त्यांच्यामुळे जातात. त्वत्प्रसादात मया अच्युत हे सुद्धा अगदी हे झालं सगळं बरोबर आहे. करिष्ये वचनं तव ही गोष्ट कठीण, ती अर्जुनाची झाली. तू म्हणशील ते करेल हे जे तयारी आहे. आता तर मारायचं तिथे, जर मी शेवट तसा रिझल्ट पाहिला तर काय झालं, तर ते नाही, त्याच्याशी माझा संबंध नाही. तुम्ही सांगितलेलं आहे मी काम करतो, करिष्ये वचनं तव हे जे झालं ते व्हावं म्हणून हे सगळं आहे. यासाठी हे सगळे म्हणजे श्रवणाची सुद्धा दिशा कुठे आहे आपली ती आपल्या समोर असावी. कारण इथे आपला एका परीनं हा अध्याय आणि त्या अर्थाने ज्ञानेश्वरीचा टप्पाच म्हणून आपण त्याला वाटलं तर संपतो. व्यक्तिगत अभ्यासाचा हा भाग इथे येऊन थांबतो की आता प्रत्यक्ष काम करायचं आहे. यात सांगितलेलं काम नामाचं आहे. शेवटी काही नाही झालं तर मनापासून प्रायश्चित्तपूर्वक नाम घ्या, कारण झाले त्याचं प्रायश्चित्तच करण्याची वेळ आहे. खरं सांगायचं जे आयुष्य जगतो त्याच्यामध्ये कौतुकाने सांगावं असं फार कमी असतं. ते उरलेलं सगळं त्यांच्याकडं आपलं मागून त्यांच्याकडं सोपवावं असंच काही परिस्थिती असते. म्हणून ते त्यापूर्वक त्याला हे पुढचं काम सांगितलेलं आहे ते शेवटी. तर इथे आपल्या लक्षात असावं की अर्जुनाचं कसं झालं. मग आपल्याला काही खूण हवी असेल तर या 5 खुणात बघायला हरकत नाही. यातलं काही होतंय का अनुसंधान आत्ता आपण बघितलं तसं हे अगदी सुरुवातीचं नष्ट होऊन व्हा, माझेपणा मीपणा काय ते कमी झाले. तर अशा पद्धतीने आपल्याकडे बघता आलं या 5 खुणातली कोणती गोष्ट आणि शेवटी करिष्ये वचनं तव इथपर्यंत आपण आलो का. तर हे बरोबर. मग ह्या 5 खुणातली काही खूण कोणाला साधनेच्या खुणा हव्या असतात तर श्रवणाची खूण हवी असली तर ही आहे. श्रवणाची खूण 5 दिलेले आहेत. त्यातले कितपत कुठली जमते हे बघितलं की लगेच कळतं की कितपत ज्ञानेश्वरीचं श्रवण झालं, कितपत गीतेचं श्रवण झालं, कितपत आपल्याला आचरणाला झालं त्याचं काय काम. तर त्याच्या ह्या 5 गुण आहेत. तर त्या लक्षात ठेवलं तर हे होईल. यासाठी काय करायचं ते 9व्यात 5 आदेश दिले. देवाने 5 आदेश दिले 9व्यात मोजके, अर्जुनाच्या निमित्ताने सर्व भक्तास कौतुके.
निमित्तानंच मिळालेलं आहे एवढं लक्षात ठेवून तरी खूप झाले. पहिल्या श्लोकात तेवढंच म्हणायचं फक्त की आपल्यासाठी भगवंतांनी सांगावा अशी काही योग्यता नाही. भगवंतांनी योग्य माणसासाठी सांगावं ना आमच्या कानावर पडावं बस, एवढं झालं तरी खूप असं म्हणावं हे त्यातलं खरं. पहिले नमन नित्याने नसावे नमन समनते करणे नमन सर्वास देव समजून त्यास ते. पहिला आदेश कर्मे तशा क्रिया सर्व करणे देवास अर्पण कसलेही ते असो कर्म यज्ञ वेतन भोजन. तिसरा आदेश जाणावा देव यज्ञास साधणे स्मरणाने जाळणे इच्छा पूजा कर्मास मानणे. चौथे मन पालटणे करणे देवरूपते कधी न विसरणे देवा मर्म त्याच्यात सर्वते. पाचवे करणे मनना देह का प्राप्त झाला भक्तीने साधणे मोक्षा मार्ग सर्वास हवा. हे आपल्याला आदेश मिळणारे सच त्यातून. त्याच्यात आपण चौथ्या आदेशावर गेल्या वेळेला बघत होतो. तू मन हे मीची करी असा त्याचा विस्तार ज्ञानेश्वरांच्या रूपाने आपल्याला अगदी मोकळा करून मिळालेला आहे. त्यांनी जे म्हटलं त्याच्यात तू मन हे मीची करी माझ्या वजनी प्रेम धरी अशा पद्धतीने आदेश मिळाला. त्याचे 7 टप्पे आपण पाहिले होते. तर त्याच्यात मी आणि माझ्याच्या टप्प्याची कल्पना आहे. तूची कल्पना कमी लोकांना असते. त्याचा फक्त एक आधार घेऊन पुढे जाऊ. आपल्या प्रपंचातल्या तूची आपल्याला कल्पना आहे. इथे भगवंत गुरु सद्गुरू काय असेल ते या अर्थाने तुझी कल्पना आपल्या आयुष्यात येते. तो खरी पहाट तो खरा सुदीन आपल्या दृष्टीने कोणाच्या जीवनात केव्हाही सांगता येत नाही या तर ती त्यातली खरी पहाट. जगेचं बी सगळ्या आपल्याला ते चालेल पण कधीतरी व्हावे. तेव्हा तू आणि मग तुझं स्थान. आता ह्याच्यात तूचं स्थान नसलेले लोक असतात तिथपासून सुरुवात आहे. तुझं स्थानच नाही जीवनामध्ये. मी आणि माझं 7 पायऱ्यात पहिल्या 2 पायऱ्यातच सगळं जीवन व्यतीत झालं जाऊन आले लोक सोडून की नाही. असे लोक असतात रोग देऊन आली लोक जाऊन त्यांना. इथपर्यंत आयुष्य गेलं तरी त्याच्यात तुझी कुठं जाणीव नाही. 3ऱ्या पायरीवर नाही मनुष्य. असा मनुष्य जन्म जातो. यापेक्षा दुर्दैव काय असेल म्हणजे आपण विचार करू शकतो. तर ह्यात जो तुझं स्थान आहे ते अनेकांच्या जीवनामध्ये नाहीच आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्या खाली आपल्याला तिकडे बघून चालणारच नाही. आपल्या जीवनामध्ये तुझं स्थान आहे ते सगळ्यात पहिल्या टप्प्यावर काय आहे तर संकट काळा पडतोय. ठेच लागली की आई हिरवी आई म्हणणारी किती असेल कोण की नाही. सहजपणे येतं आई त्यावेळेला काय ते अगदी साधी ठेच लागली तर काही वेदना व्हायला लागली लगेच आईची आठवण येते. त्या क्षणी आई म्हणजे संकट काळापुरतं तूच स्मरण आहे. हे प्रापंचिक तू आहे त्यातला म्हणून आईचं स्मरण आहे. तिकडे प्रसंग आला की महाराज ते तिकडचं इकडचं प्रसंग आला की महाराज हे तुझं स्थान. तर असू दे तुझं स्थान तसं असायला काहीच अडचण नाही. प्रश्न एवढाच आहे फक्त की हे तुझं स्थान आपण ओळखले का आपल्या जीवनात. आपल्या जीवनातलं तुझं स्थान काय तुम्हीचं स्थान काय काय तू म्हणा तुम्ही म्हणा काय असेल तर ते भगवंत ते गुरु ते सद्गुरू काय असेल त्यांचं स्थान कुठे आहे. दुसरं एक टप्प्यावर लोक असतात हे जसे संकट काळाचे इमर्जन्सी हे स्थित असतं ते संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग तेवढाच भगवंताचा त्यांचा एरवीचा राजमार्ग त्यांचा जाण्याचा वेगळा असतो. तेच उदाहरण पुढे चालवलं म्हणजे लक्षात येतं की संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे काय आणि एरवी जाण्याचा आपले दरवाजा म्हणजे काय हे लक्षात येतं बरोबर. तर बाकीचे सगळा जीवन प्रवास हा त्या दरवाजातून चढणं झालेला आहे आणि इकडे फक्त संकट काळाचं ते तुझं स्थान. म्हणा हे मीची करी मध्ये हा टप्प्यात हे 3ऱ्या टप्प्यात आपण आहोत. 3ऱ्या टप्प्यात ही अवस्था आहे की इमर्जन्सी एक्झिट आहे फक्त. ते इमर्जन्सी सोलेस आहे तिथे आपल्याला फक्त जाण्याची सवय असते. ते एक त्याच्या खालोखाल आहे ते कामापुरते जाणार आहे. काम निघालं की तिकडे जाऊन येतात. 2ऱ्या टप्प्यात कामं निघाली की ते व्हिजिट करतात तिकडे म्हणजे कुठे गोंधळाला गडावर आणि कुठे काय असेल ते कोण कुठले स्वामी महाराज काय असेल तिथे कामाच्या वेळेला जाणार. त्याच्यानंतर नित्यस्थान असलेले कामापुरतं नाही आज काही काम नाही तरी सुद्धा आलो महाराज असं म्हणून जाणारे ते लोक. तिथेही थांबणारे लोक आहेत की रोज आपल्या जीवनात महाराजांना स्थान आहे. छान रोज सकाळी दर्शन घेतो बरं वाटतं.
नाही, त्यांचं काम झालेलं आहे. हे काम चांगलं आहे, कारण हे 3ऱ्या टप्प्यावरचं काम आहे. त्याच्यामुळे तसं काही कमी समजता येत नाही. कुठून सुरुवात केली आपल्या लक्षात आलं. तर त्यामुळे तिथपासून बघितलं तर हे खूपच प्रवास मोठा आहे. त्यामुळे तुझं स्थान आहे. रोज सकाळी काय ते पूजा असते तशी त्या ठिकाणी भगवंताची गुरुची पूजा आहे. त्यामुळे तिचं स्थान आहे, यात शंकाच नाही. त्याच्या पुढच्या टप्प्यावरचे भक्त तुझंची चौकशी करणार आहेत. ते विचारतात तुझं काय म्हणणं आहे. नुसते महाराज नाही, महाराज तुमचं काय म्हणणं आहे असं विचारणार. तर त्यात तू मधले हे परत काही टप्पे आहेत म्हणून की आपलं काय म्हणणं आहे. आपलं तर म्हणणं आपण भेटलो की सांगतोच. तुमचं काय म्हणणं आहे ते समजून घ्यायला येणारे लोक, त्यांचं काय ते काय असेल ते आपल्याकडे ते आहे ह्याची सुरुवात वगैरे. तसंच प्रत्येक गुरूंचं काहीतरी असतं चांगलं. तर ते नुसते तोवर थांबलेले नाहीत. तुमचं काय ते विचार, तुमचं काय काम आहे, तुमची काय भूमिका आहे, तुमची अपेक्षा कोणती आहे, हे सगळं जाणणारे लोक हे वरच्या पातळीवरचे भक्त आहेत. हे खरं. आणि ते आपल्या दृष्टीनं आदर्श आहेत. तिथपासून आपल्या आदर्शांना सुरुवात होते. तू ज्या स्थानात दिले ज्यांनी तिथपासून आदर्शांना सुरुवात झाली. त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये तूच स्थान आहे असे लोक तिथपासून सुरुवात, त्यांचं स्थान आहे. त्यानंतरचे अधिक आदर्श ते आहेत की तुझं स्थान असले की तुझं काय, तुमचं म्हणणं काय. आपण आदराने म्हणतो गुरुना म्हणून तुमचं स्थान, तुमचं म्हणणं काय, त्यांच्या आपल्याला सूचना कोणत्या आहेत, त्यांच्या अपेक्षा कोणत्या आहेत आपल्याकडून असं विचारणारे लोक ते अधिक चांगले. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये ते नुसतंच तुमचं काय म्हणणं आहे म्हणून विचारून तरी का उपयोग. ते आपण म्हणतो नेहमी तसं, एकदा तुला मला द्यायचं, एकदा तुला मला द्यायचं. म्हातारपणी नाही केलं कसं, खरं एकदा सगळं तुझ्या नावावर करून टाकतो काय होत. दर वाढदिवसाला यांच्या आणि त्यांच्या दोन्ही वेळेला म्हणतात एकदा सगळं तुझ्या नावावर करायचं. तर तशा म्हणण्यात सुद्धा समजून घेतलेलं आहे, पण त्यात काय कृती नाही करली. त्यामुळं कृती करणारे लोक त्याच्या पुढचे श्रेष्ठ. मी माझं तू तुझं इथपर्यंत गेले ते आपल्या दृष्टीने आदर्शच आहे, पण तुझं जे काय आहे तेच आता माझं आहे असं समजून जाणारे वरच्या टप्प्यातले. जे तुझं आहे ते माझं आहे. तुझी इच्छा काय, मी राहावं, ठीक आहे. तुमची इच्छा काय, मी जावं, मग जा. तुमची काय इच्छा आहे ना, माझी काय इच्छा आहे, ते अधिक वरचे लोक. तुमची काय इच्छा आहे तिथे जाणारे लोक आहेत ते आपल्या दृष्टीनं खरे आदर्श आहेत. त्याच्याही पलीकडे जाणारे लोक आहेत ते गेल्या वेळेला सांगितलं की ते मी तुझं म्हटलं ते तुझं गेलेलंच आहे. आता मी आहे कारण कर्म करायला तो आहे म्हणून ते आहे. आदेश पाळणार कोण, शेवटी अंमलात आणणार कोण, कृती करणार कोण, ते आहेत. तर त्यासाठी ते आहेत. त्याच्यानंतर तुम्ही आणि तुमचं एवढंच राहिलेलं आहे. तू आणि तुझंच राहिलेलं. असे लोक आहेत ते खूप वरच्या पातळीवर आहेत. आणि तसं व्हावं असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांना आनंद येणार आहे. ते लोक लांब नाम घेऊन मुक्त होतात, ते जगासाठी राहिले ते तसं आहे. तसा मनुष्य तुमच्या स्मरणाने सुद्धा त्याला आनंद आहे. घरातल्या माणसाचं सुद्धा असं असू शकतं की घरातला मनुष्य आहे तर त्याची आठवण झाली तरी बरं वाटलं पाहिजे. चला बस नुसती आठवण झाली. आपल्या जवळचं मनुष्य आहे, काय 10 माणसं संबंधित असतात आपली, एखाद्याचं स्मरण झालं की बरं वाटतं. म्हणजे काय आहे म्हणजे तो ह्यात असला पाहिजे कुठेतरी. भक्तीच्या दृष्टीनं तो ह्या टप्प्यावर कुठेतरी असला पाहिजे की मी, तुम्ही आणि तुमचं अशात तो जमतो. त्यामुळे त्याचं स्मरण झालं की बरं वाटतं चित्ताला. आता महाराजांची आठवण झाली एखादं किती बरं वाटतं. आपल्या गुरूंची आठवण झाली किती बरं वाटतं. ते त्याच्यात त्याचं मर्म आहे की ते कुठे असतात. उपासनेच्या दृष्टीनं, जीवनाच्या दृष्टीनं, जगण्याच्या दृष्टीनं कुठे असतात ती कल्पना येते. ते सगळं आत्ता जे तू म्हणा हे मीची करी आपण वाचलं त्यात ते अभिप्रेत आहे. तर तसं त्याच्यावर लोक आहेत ते आपण गेल्या वेळेला पाहिले, पण त्यात काही आता जात नाही. पण तू आणि तुझं एवढ्याला स्थान आहे फक्त. तुम्ही आणि तुमचं एवढंच त्यांच्या जीवनामध्ये आहे. काही लोक असे पाहिलेत महाराजांची माणसं आहेत की त्यांचं म्हणून काही असं स्वतंत्र काही प्लॅन, आयुष्य जगण्याची पद्धत. मी मध्ये सुद्धा कर्तृत्व आहे. परत आदेश पाळणारा सुद्धा मी आहे. महाराजांचे सर्व आदेश मी पाळले, ठीक आहे. तो आहेच पाळणारा अजून, तर तसलं पण नाही त्यांच्याकडे. तर तसे लोक आहेत. त्वत्प्रसादात मयाच्युत, तिथं ते लोक आहेत. तर त्या पातळीवरचा असला तर तो आत्मानंदीच असतो मनुष्य. काय भगवंत त्यानुसार चाललंय. तर ते आणि त्यांचं अशा अर्थाचे तू आणि तुझं असे. आणि शेवटी काहींच्या जीवनामध्ये तुझं असं सुद्धा काही विषय नाही, तुम्हीच आहात फक्त. म्हणून ते लोक भगवंतमय दिसतात. त्याचं कारण त्यांच्या ठिकाणी फक्त तूच आहे.
कृती हा सुद्धा विषय राहिला, तुझं असं सुद्धा वेगळं काय राहिलं नाही. कारण तेच जर ते आहे तर आणखीन तुझं काय असायचं. आपल्या प्रापंचिक मनुष्याने एका घरातल्याला म्हणतं सगळं माझं तुझंच आहे की, असं नाही का. हा, त्याच्यावर ओळखून घ्या ना. आता नसतं नावावर काय ते सोडून द्या, पण प्रत्यक्षात म्हणताना म्हणतोच की सगळं माझं तुझंच आहे शेवटी, असं म्हणतो शेवटी. ते असतं मध्ये झालं. तर ते असं आपलं स्थान कसं आहे हे शोधून काढ. ही जी 5 आदेश सांगितले त्याच्यामध्ये पहिल्या नमनाची विषय आहे. त्यामध्ये काय अभिप्रेत आहे तर मनोभूमिका कोणती असावी जगताना त्याचा उल्लेख आहे. हे वेगवेगळे कसे आहेत याच्याविषयी मला नंतर कोणीतरी शंका विचारली, वेगवेगळेपणा कसा आहे, तर त्यासाठी म्हणून हा फक्त मी उल्लेख करून पुढे जातो. तर तुझं आहे म्हणजे काय होतं त्याचे आता वाटलं तर आधी एक कल्पना सांगतो. एक ही कल्पना नव्हे, घडलेली गोष्ट सांगतो. बाबा महाराजांच्याकडे आजारी होते, ते पडलेले, ते आजारी पडलेले असताना त्यांचे एक शिष्य त्यांना बरं वाटावं म्हणून आजाराला औषध उपयोगी होईल अशासाठी आपण फळं घेऊन जातो. तसं ते जांभळा आणि पपया घेऊन गेले त्यांच्याकडे आणि त्या ठेवले. आपण या खा, याचा जरा याने उतार पडले, आजाराला उतार होईल, आपण या घ्याव्या म्हणून त्यांच्याकडे गेले. ठीक आहे म्हणाले, ठेवून दे, घेतो नंतर. त्या दिवशी काय घेतलं नाही. दुसऱ्या दिवशी हे परत आले, त्यावेळेस ती जांभळण पपई तिथंच, त्याचं काय केलेलं नाही. मग हे तसे रागावणे इतपत संबंध होता त्यांचा, म्हणजे चांगल्या अर्थाने. आपल्याकडे समर्थाने म्हणलेलं रागवायला सुद्धा प्रेम लागतं. तर ते तितपत होतं म्हणून विचार रागावले त्यांच्यावर. रावसाहेब, आपण तब्येतीची काळजी केली पाहिजे, मी त्याच्यासाठी दिलं, आपण लवकर बरे व्हाल म्हणून दिलं. बरोबर आहे म्हणा, काय बोलले नाही. नंतर म्हणले, पण मला आता देहच कुठे आहे म्हणले. ते हे टक्कन जागे झाले, ते जागेच होते. ते आहेच आत्मरूपी ध्यान अखंडित. म्हणजे ते मनाची अवस्था काय होती त्याचं ते लक्षण आहे, की काय होऊ शकते, ही व्यवहारातली आहेत, घडलेली आहेत म्हणून हे मला देहच कुठे आहे. आता रोग कोणाला द्या, औषध ते काय, फळ काय कसेल ते खाऊ नये असं मला म्हणणं नाही, पण त्यांची कोणत्या अवस्थेत मनुष्य तिथे असतो म्हणून उठलून नमस्कार करतो. स्मरणाने आनंद होतो, गोष्टीनं प्रेरणा मिळते, आपल्या जीवनाला वळण मिळतं. हे सगळं कशातही होत आहे तर त्या पद्धतीनं ती आता सांगितलं तसं त्या आदर्शामध्ये ते आहे. तुझं शेवटी तूच काय नाहीच आहे, देहच नाही. आपण देहच नाही अशा अवस्था जर तुमची आहे तर तुम्हाला त्या आधार त्याच्यासाठी बरोबर आहे, म्हणजे घ्यायला पाहिजे, बरोबर आहे, देणाऱ्याविषयी आदर आहे, कृतज्ञता आहे, त्याने दिल्याबद्दल त्याचं कल्याण करतील, हे सगळं खरं आहे. पण ह्याची काळजी घेतीलच असं नाही, कारण तो त्यांच्या दृष्टीने नाही म्हणून त्याची काळजी आहे असं नाही. जी आठवण झाली म्हणून ते सांगितलं. आपण सांगत होतो आदेशांचं. तर पहिल्यात नमन. अगदी अलीकडच्या काळामध्ये सुद्धा तांबे म्हणून जे आपल्याकडे इथे दादांच्या आपण काहीतरी आठवण निघते, मोठं पद आहे. तर त्यांना त्यांच्या पत्नीच्या वेळी ते दादांचे अनुग्रहित त्यांचे आदेश करणारे, मनामध्ये ते स्थान लागतं. मला असं म्हणायचं की मनाचा पालट आहे ना, तर ते स्थान लागतं. तसं स्थान असलं की तो अनुभव असतो. त्यांना अनुभव त्याच्यापूर्वी आला होता. पत्नीच्या वेळेला त्यांच्या मुलाची वाढ झाली नाही वगैरे असं झालं होतं. एक घटना आहे त्याच्या मागे. वाढ झाली, डॉक्टरने दिल्लीच्या डॉक्टरांनी तपासण्या केल्या होत्या. तर तुम्हाला कल्पना आहे की किती सर्जन्स याच्यामध्ये तज्ज्ञ आहे ते आहे. त्यांनी सांगितलं हे 4.5 महिन्याचं मुलं आहे असं सांगितलं होते. तेव्हा ते गडबडले होते. दादांना सांगितलं, दादा म्हणाले 3-4 दिवस थांबा, काही काळजी करू नका असं सांगितलं होतं दादाने. तेव्हा घटना वेगळी आहे, पण ही मूळ त्याच्या आधीची त्यांची कसा संबंध किंवा हे होतं तयारी, ते थांबले शांतपणे. काही नाही, दादाने सांगितले शांतरा शांत. 15 दिवसानंतर त्यांची पुढे प्रसूती झाली आणि त्याच डॉक्टरांच्याकडे झाली ज्यांनी हे सगळं निदानं केली होती. ते म्हणली, इट इज अ मिरॅकल फॉर मी, इट इज अ फुल ग्रोन बेबी असे निर्माण म्हटलं. इट्स फुल ग्रोन बेबी, ते होऊच शकत नाही म्हणजे. माझ्या सगळ्या आजच्यापर्यंत याच्यात तसं झालं नाही. ते कसं झालं विचारलं ते म्हणजे माझ्या सद्गुरूंनी सांगितलं होतं तू काळजी करू नको, 3-4 दिवस थांब. 15 दिवसानंतर ती गोष्ट त्यानंतर इतकं काही शास्त्राच्या अंदाजामध्ये चुकेल का. तर त्यांनी सांगितलं होतं, ते ज्या यांच्याकडे सरसेनापतीकडे नोकरी करायची त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी दादानी सांगितलं होतं ना की तू ती नोकरी सोडली होती. पलटलेल्या मनामध्ये तूच स्थान असतं फक्त. त्यांनी सांगितलं जर घरी राहिली, घरी राहून 1 वर्ष नामस्मरण करायचं नाही.
आता घरामध्ये प्रपंच आहे सगळे अंमलात आणले म्हणजे किती कठीण असेल याची कल्पना आहे. आपल्या जाता जाता एखादं काम कुठे सांगितलं तर विचार पडतो, मला वेळ होईल असं वाटतं 5 मिनिटं. अगदी खाली यायचं आपण आणि कल्पना करायची काय आपल्या आयुष्याची काय परिस्थिती आहे आणि ते कुठे आहे साधारण अशी थोडंसं अंदाजाला म्हणजे कळत. जाता आता एखाद्याने आपल्यातलंच कोणीतरी सांगितलं, घरातल्या मोठ्या माणसाने जरी सांगितलं तरी सुद्धा असं वाटतं की जरा जायचं होतं, पण ठीक आहे बरं करतो मी, एक 5 मिनिटं आणखीन लागणं जातं, काय करणार असं वाटून करतो मनुष्य. ही नोकरी सोडून नामस्मरण करायचं, तुझी काळजी मी घेईन म्हणते. मध्ये ज्यांच्या ह्या सेनापतीकडून हे बाहेर पडले त्यांचे संबंध चांगलेच होते ना, त्यामुळे त्यांनी सोडली, त्यात गुरूंच्या सांगण्यावर सोडली वगैरे, त्यांना सगळी स्टोरी माहीत होती. त्यांनी त्यांना मध्ये एक पत्र पाठवलं, बोलून घेतलं आणि म्हणले तू नोकरीने ये तुला, तर म्हणले माझ्या ओळखीची ही कंपनी आहे, इथे तुझा तिची एक अपॉइंटमेंट चांगली आहे तुमच्यासाठी, ती पॅरिसला आहे म्हणे, तर तुम्ही तिकडे जा. म्हणजे पत्र देतो, हे पत्र दाखवलं तर तुमचं काम होईल म्हणले. यांना विचारलं, त्यामुळे आपल्याला काय परदेशी जायचं नाही. काय बरं पडले. तर दरम्यानच्या काळात यांचे वडील वारले होते, या ग्रस्तांचे, या तांब्यांचे वडील वारले, तर त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पण आपण वडील नाहीत आपल्याला, हे नाही सगळं, तर ते त्यांच्या लक्षात आलं, म्हणजे वडील नाहीत, परिस्थिती अशी आहे, आली आहे ही, पण तुम्ही आता नको म्हणता, वर्षभर थांबा म्हणता. तर मी थांबतो. ते म्हणले तुझा एक बाप गेला तरी दुसरा जिवंत आहे, लक्षात ठेव. काय असेल म्हणजे आता ते संदर्भाने आठवलं, मनाचं पालट म्हणजे काय असतं ते त्यावरनं. आणि पुढे बरोबर 1 वर्षानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय काढून दिला, उत्तम झाला, आयुष्य सगळं कल्याण जर म्हणून जीवन ठेवलं. ह्यापेक्षा आणखीन सार सांगायला मनाचे पालटाचा विषय चालला. मन परिवर्तन, मन हे मीच करी, तू मन हे मीच करी, चौथ्यातला विषय होता. पहिल्यात विषय असा होता नमनामध्ये मनोभूमिकेचा प्रश्न आहे, म्हणून ते स्वतंत्र आहे नमन, त्याच्यावर आपण विचार करू थोडा. दुसऱ्यामध्ये कर्मचा विषय आहे, की कर्म अर्पण करण्याचा संबंध आहे. तिसऱ्यामध्ये यज्ञ आहे, त्यामध्ये स्मरण आणि इच्छा जाळण्याचा संबंध आहे. आपल्या इच्छा आहेत, त्या स्वतंत्र आहेत आणि त्या स्वतंत्र ठेवू इच्छितो, म्हणून माणसाला सुख आणि दुःख दोन्ही आहेत. स्वतंत्र इच्छा नसतील तर फक्त आनंद आहे, बाकी काही नसतं. स्वतंत्र इच्छा ठेवली तर सुख आहे, कारण कधी पुरी होणार ना ती काही काही वेळेला, आणि मग नाही पुरी झाली म्हणजे त्रास होणार. मग ते दोन्ही घ्या, छापकाट आहे एकदमच, एक नाही. इकडे मात्र तसं नाही, इकडे हा स्वतंत्र आहे, इच्छा जाळणे, मग त्याचा परिणाम स्वतंत्र आहे. चौथं मन परिवर्तन, ते आपण बघितलं, मन हे मीची. चौथे मन पालटणे, करणे देव रूपते, कधी न विसरणे देवा मर्म त्याच्यातच. पाचवे करणे मनना देह का प्राप्त झाला, आपण का आलो, कसे जाणार आणि काय परिस्थिती आहे याच्यावर विचार मनात कुठेतरी येणं, की जो सर्वसाधारणपणे मनुष्य करीत नाही किंवा टाळतो, तर त्याबद्दलचं चिंतन व्यवस्थितरित्या मनात असणं हे 5व्या आदेशाचं लक्षण आहे. म्हणून हे 5 आदेश या सगळ्या अर्थाने वेगवेगळे आहेत. त्यातल्या पहिला जो नमनाचा आदेश आहे, नमन समन नसावे असं म्हटलं. पहिले नमन नित्याने नसावे, नमन समनते, मनासहित नमन नसावा. काय आहे, माणसाचे जे अस्तित्व आहे ते संबंधांशिवाय नाही. कृष्णमूर्ती म्हणायचे, टू बी इज टू बी रिलेटेड. अस्तित्वात असणं म्हणजेच संबंधित असणं, आणि नाहीतरी आपण अस्तित्वात आलो ते कुणाच्या तरी आईच्या संबंधानेच आलो ना, निदान तिने जन्म दिला ना, म्हणजे संबंध सुरू झाला ना, आई आहेत, वडील आहेत, अमुक आहेत, आजोबा आहेत, हे आहेत, ते आहेत, माणसं. कुठल्या तरी घरात जन्माला आलो, घराचा संबंध सुरू झाला, काय असेल तसं. असे सगळे संबंधानेच मनुष्य जन्माला आल्यापासून सुरुवात आहे, तो त्याचा शेवटच्या संबंधापर्यंत. शेवटी सुद्धा कोणाचा तरी संबंध येतो, काही ज्याचा आयुष्यात संबंध नाही त्याचा सुद्धा शेवटी संबंध येतो. कोण येतो हे सुद्धा माहीत नसतं आपल्याला, पण संबंध असतो आणि लागतो, इथपर्यंत संबंधांचं. म्हणून ते म्हणायचे की कृष्णमूर्ती म्हणत की टू बी इज टू बी रिलेटेड, तुम्ही अस्तित्वात आहात याचाच अर्थ तुम्ही संबंधित आहात. ह्यात नमनाचा काय संबंध आहे, नमनाचा संबंध नेमका या संबंधांचा विचार करण्यात आहे. संबंध हे माणसाचं शोध क्षेत्र आहे असं समजायला हरकत नाही. आपल्याला जर स्वतःचं काही हवं असेल, म्हणजे आत्मस्वरूपाविषयी विचारतात, आत्मदर्शनाविषयी विचारतात लोक, तर संबंधामध्ये पहा, संबंध हा आरसा आहे माणसाचा, तसं प्रत्येक संबंध पहा, त्यामध्ये तुम्ही कसे आहात ते प्रतिबिंब पडलेलं असतं, बरोबर. तर त्या दृष्टीने संबंध हे शोध क्षेत्र आहे. त्यातल्या त्यात संबंध कशाचे आहेत माणसाचे, दगड, झाड, पेड, माती सगळ्यापासून संबंध आहे. आपला दगडाशी काय संबंध आहे, ठेस लागली की संबंध येतोच की, लागू नये म्हणून उचलून ठेवतोच की, सगळं आहे. पायरी लागतेच की, ते उतरायला नाही. त्यांनी इथे मध्ये आता काम काढलं, पायऱ्या उघडून टाक, बाजूला काढून टाकल्या, सगळं काही कामकाजाचा भाग होता.
माणूस अडला, बाहेर जाता येत नाही. आता काय लागतं खरं म्हणजे? दगड आहे, मग संबंध आहे ना. कसा विचार करा, इथपासून संबंध आहे माणसं. दगड पडत म्हणजे अहो बसलोय त्याच्या खाली काहीतरी जमीन आहे म्हणून नाही, इतका संबंध आहे माणसाचा. त्यामुळे संबंधामध्ये दगडापासून अगदी काय आपण म्हणाल ते झाड, पेड, पशु, पक्षी, मनुष्य सगळे संबंध आहेत. त्यातले त्यात हायस्ट संबंध आपल्याला मनुष्याचा माहिती आहे, त्याच्यापेक्षा हायस्ट संबंध खरा परमेश्वराचा. इथपर्यंत संबंध आहे. म्हणजे संबंधाचं क्षेत्र केवढं आहे याची आपल्याला कल्पना आहे. यामध्ये नमनाची भूमिका असावी असं म्हणायचं, म्हणून आपला संबंध आहे. यामध्ये नमनाची भूमिका असावी तर ते बरोबर आनंदाला पडतं. हे थोडं आपण याच्यात गेलो, कशी याच्यात गेलो. पण आपल्याला थोडं विनोबांचं सांगायचं असेल तर विनोबा म्हणत की ह्या क्षेत्रात आता म्हटलं ना शोध क्षेत्र, तसं मनुष्य संबंध हे माणसाचं साधन क्षेत्र आहे असं ते म्हणायचे. आपल्या अवश्य लक्षात ठेवण्याचं एक वचन आहे की मनुष्याचे संबंध हे माणसाचं साधन क्षेत्र आहे. आता मला महाराजांनी तरी अगदी साध्या भाषेत ह्याची परीक्षा साधुत्वाची काय सांगितली, बायको साधू म्हणेल तर साधू म्हणजे काय. संबंधामध्ये परीक्षा आली माणसाची, जवळच्या संबंधामध्ये माणसाची परीक्षा होते. घरातली माणसं सांगतात हो ते काय सांगू देत, काय सांगतात आम्हाला माहिती, आम्ही ओळखतो. जवळची माणसं सांगतात की नाही, घरातलं सोडून घरातले फारच खरं सांगतात, मी ते सोडून देऊ आपण क्षणभर, कारण ते त्यांना चांगलंच माहिती आहे. पण जवळची जी मंडळी आहेत, मित्रमंडळी असतील, ऑफिसमधली माणसं असतील, नोकरीच्या ह्याच्यातली क्षेत्रातली तिथली किंवा व्यवसायातली माणसं असतील तर ते सांगतात तो माणूस कसा आहे, ते खूप चांगले वगैरे काय सांगू ना आम्हाला माहिती. ते काय, ते संबंधामध्ये पडलेलं प्रतिबिंब माणसाचं, बरोबर ते सांगतात कसं आहे. तेच मनुष्याला जर प्रगती करायची असेल तर मनुष्य संबंध हे साधन क्षेत्र आहे, समजून राहावं असं विनोबा म्हणे. ते साधन क्षेत्र आहे, संबंध सुधारण्याचा अभ्यास आहे माणसाचा, म्हणजे साधन आहे. सुधारावे म्हणजे सगळ्यांना काही चहा पाणी पाजून सगळ्यांना खुश ठेवलं पाहिजे असले संबंधांच्या उथळ कल्पना नाहीत आपल्याकडे काही, की नाही. तसलं तर काहीच अभिप्रेत नाही. पण ते किती चांगले होऊ शकतील याचा विचार करीत राहणं म्हणजेच साधन आहे. म्हणून लहान मुलाला सुद्धा तुम्ही अगदी चांगल्या तऱ्हेनं अटेंड करू शकता. लहान मुलाला दुर्लक्षित करायची पद्धत आहे माझ्याकडे, अगदी दुर्दैवाची गोष्ट आहे खरं की त्याला काय कळतं, बरोबर सुद्धा नाहीत नाही कुठे, त्याला काय कळतं खरं सांग, त्याला किती कळतं. विनोबांचे आणि विनोबा होते तसे, म्हणजे दोन्ही गोष्टी सांगतो. शाळेमध्ये ते रडियार्ड किपलिंग आपल्याला माहिती आहे, किपलिंग हा जो मोठा कवी होऊन गेला आहे इंग्लिशमध्ये, त्याची कविताच आहे रडियार्ड किपलिंग, त्याची. तर ती कविता शिकवतो तेव्हा त्याचं म्हणणं असं होतं कवितेमध्ये, ती वाक्य आली, पूर्व ही पूर्व आहे, पश्चिम ही पश्चिम आहे. असं म्हण काय इस्ट इज ईस्ट असते, काय असते, पूर्व पूर्व असते, पश्चिम पश्चिम असते, असं काहीतरी ठसवून ते सांगितलं. 10 वर्षाचा मुलगा त्या वर्गामध्ये ते ऐकत होता. त्याने हात वर केला आणि विचारलं गुरुजीला की हे किपलिंग कोण होतं. बरोबर आहे, 10 वर्षाचा मुलगा विचारतो. तर त्यांना वाटलं अच्छा काय कवी कोण आहे, त्याची जिज्ञासा झाली. एवढ्याच्या मुलाला म्हणजे विशेष आहे, नाही तरी हे सगळं सांगणारच होते. त्याने सांगितलं असंच इंग्लिशमधले थोर कवी, त्याला नोबेल प्राइज मिळाले. नोबेल प्राइज मिळाले म्हणजे आणखीन आपल्याकडे काय थोरवीचे प्रमाण एवढी याच्यापेक्षा, तर नोबेल प्राइज मिळाले. माणसाची थोरवी फार वेगळ्या गुणामध्ये असते, जाता जाता लक्षात ठेवायला हरकत नाही. तर नोबेल प्राइज मिळाले. असे गप्प बसला, काय हो तुला काय, तर म्हणणार असे म्हणला पण तिने भूगोलाचं ज्ञान नसावं असं मला वाटतं. भूगोलाचं ज्ञान नसावं काय ऐकतं त्याच्यावर विश्वास बसे नाही, मुलगा काय सांगतो आपल्याला भूगोलाचं ज्ञान नसतं. ते म्हणले कसं काय म्हणतो. म्हणला हे पूर्व असतील, हे पूर्वेला जर मनुष्य चालत राहिला तो पश्चिमेच्या गावाला येतो कधी परत शेवटी. बरोबर आहे तुझं म्हणणं, तुम्ही ज्याला पश्चिमेचं गाव म्हणतात तो पूर्वेकडून त्यांनी चालायचं, पृथ्वी गोल आहे म्हणला. पश्चिमेला पण जे गाव समजतात तिथं तो येणार की नाही, पूर्व असते तरी पूर्व पश्चिम असं पश्चिमेला सुरुवात केली तर पूर्वेच्या ठिकाणी जातो म्हणला. बरोबर आहे त्याचं म्हणणं, का पृथ्वी गोल आहे म्हणला, मी पूर्व पश्चिम कशी काय आहे, पूर्व कुठं असते, चालत राहिलं तर पश्चिम होते त्याची, पश्चिमेला चालत राहिलं शेवटी पूर्व होते की नाही. ते बरोबर आहे त्याचं म्हणणं साधं आहे पण अगदी बरोबर आहे. मी त्यांना सुद्धा हे विचारात पडत झालं की अरे लहान मुलगा आहे, पूर्व पश्चिम अशी कुठं असते म्हणलं पृथ्वीला, पृथ्वी गोल असते, मग हे पूर्व असते पश्चिम असते असं काय
हे विचार करायला सुद्धा आपल्याला क्षणभरला बरोबर आहे की असं असे मला सुद्धा नेहमी शंका आहे अजूनही येते. म्हणून मग ते लोक सांगतात ना इथून दक्षिणेला 10 पावलं जा वगैरे, म्हणजे ते पंचायत पडते. खेड्यात माणसं अगदी सहजपणे ते करतात, जातात, लक्षात पण ठेवतात. ते पश्चिमेला अमुक आहे, दक्षिणेला अमुक आहे वगैरे, त्यांच्याबरोबर लक्षात राहतं ते सगळं. पण आपल्याला ती शंका वाटते मात्र की मी आता आहे, हा पूर्वेला आहे, दक्षिणेला आहे, पश्चिमेला कुठं आहे, काय कळतच नाही नक्की. मला तरी काही कळत नाही. आपल्याला लक्षात येतं बघा, कारण इकडचं म्हणणार हा पूर्वेला आहे, तिकडचं म्हणणार तो पश्चिमेला आहे. काय इकडचं मला पश्चिमेला म्हणणार, तो पूर्वेला म्हणणार. बघा आपण प्रयत्न करून तर नक्की कोणत्या दिशेला मी आहे हे सांगणं खरोखर कठीण आहे. कारण ते दुसरं कोण काय त्याच्यावर अवलंबून आहे. पहिला येण्यासारखं आहे ते, दुसरा आला म्हणून पहिला आला. खरं आहे की नाही? दुसरा जर पहिला आला तर तुम्ही काय केलं असतं? एवढी सापेक्ष गोष्ट आहे, पण त्याच्यासाठी जीव काढतो की मनुष्य, हो की नाही? मला सांगा, पहिलं दुसरं काय ते येण्यासाठी वगैरे किती माणसं करतात, आणि नाही आलं तर किती त्रास देतात लोक घरचे त्यांना. पण सापेक्षता लक्षात जर आले आपल्याला तर हे असं नाही आहे. म्हणजे नमनाची भूमिका म्हणजे शिकून घेण्याची भूमिका आहे. आपला विषय तिथे आहे की नमनाची भूमिका म्हणजे शिकून घेण्याची भूमिका आहे. लहान मुलात सुद्धा पूर्व पश्चिम नसते हे सांगण्याचं, विचार करण्याचं सामर्थ्य आहे की ते सापेक्ष आहे. तुम्ही म्हटलात तर पश्चिम, म्हणलात तर पूर्व, तसं काही पूर्व वगैरे असं काही नाही. ते सगळं पालटू शकतं. कारण तुम्ही माझ्या इकडे उभे राहिलात तर पालटत, इकडे उभे राहिलात की पालटत, दक्षिण का पूर्व मला नाही सांगतायत. असं होतं सगळं. पुढे उभे राहिलात की दिशा बदलते माझी, मागे उभे राहिला की दिशा बदलते. हे सांगण्याची प्रत्येकाची भूमिका बदलते. म्हणजे हे शब्द कसे काय बदलतात, तर तुम्ही ते बाकीचं सगळं बदलता की ते बदलले, म्हणजे मग ते तितके खरे नाही असं समजायला काय हरकत नाही. आम्हाला काही ते खरे नाहीत म्हणायचं नाही, पण थोडे खरे आहेत, फार खरे नाही. म्हणून दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, पहिलं हे खरं आहे, पण किती खरं आहे? थोडं खरं आहे. कारण ते दुसरे आले, तिसरे आले म्हणून ते पहिले आले. तेच जर सगळे वर आले असते तर काय नाहीच, गेला दुसरे, मग दुसरं तिसरं झालं असतं त्याचं लगेच. इतपतच आहे, एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही. तर अशा तऱ्हेनं शिकण्याची भूमिका आहे. विनोबा स्वतः असं शिकायच्या भूमिकेत असत. ते एकदा आदिवासी वस्तीमध्ये, म्हणजे भूदानासाठी फिरत होते, आदिवासी वस्तीमध्ये. तर त्या भागामध्ये काय आपल्याला कल्पना आहे आता, त्याच्याविषयी आता खूप माहिती येत असते, हे सगळं असतं. जिथं गेले तिथं खूप गर्दी होती. जवळची झोपडी होती, त्या झोपडीमध्ये त्यांची व्यवस्था केली, झाडलोट केली. झोपडीत त्यांना अंथरूण घालून दिलं वगैरे. एवढा थोर पुरुष आपल्याकडे आलेला आहे, मोठी माणसं आहेत, त्यांना बाकीचं काय माहीत नाही. आता भूदान आपल्याला सुद्धा हे सगळ्या कल्पना कळणं आणि करणं तर सोडूनच देऊ, पण कळणं सुद्धा कठीण जातं. तर त्यांच्या दृष्टीनं काय असेल निरक्षर किंवा अशा माणसांच्या दृष्टीनं, त्या झोपड्यातून ह्याच्यातून राहणाऱ्या माणसांच्या दृष्टीने ह्यात काय असेल, पण हे कोणीतरी मोठी माणसं आहेत, आले त्यांच्यातले हे मोठे पुरुष आहेत, व्यवस्था केली. तर त्यांच्याबरोबर दाखवायला लागले की ही जागा आहे, इथे आपण विश्रांती घ्या, इकडे गर्दी आहे म्हणून जरा झाडलोट करून येते. ठीक आहे म्हणाले, चांगलं केलं. तर मग नंतर मग आता झोपायचं, इथेच झोपा आपण म्हणले. पण ते झोपडीदार नव्हतं. तर विनोबाने विचारलं की बाबा ठीक आहे, सगळी व्यवस्था चांगली आहे, फक्त ह्या झोपडीला काही दार दिसत नाही. ते म्हणले कुठे झोपडीला काही दार नाही, नसतं म्हणले, आमच्याकडे नाही आहे झोपडीला दार. ते म्हणले तुम्हाला भीती नाही वाटत तिथे असे दार वगैरे पाहिजे, चोरबीर येतात, तर त्याच्यासाठी दार नाही लावत तुम्ही नेहमी, तुमच्या झोपडीला दार नाही आहे? नाही म्हणले, शिकून घेत राहिले पाहिजे. तर ते म्हणले आमच्याकडे चोर येत नाही. म्हणजे काय येत नाही? आमच्याकडे एकच वस्तू आहे, गरिबी, ती चोरायला कोणी येत नाही. त्या पातळीवर जाऊन कळेल आपल्याला की कसं असतं ते. मला सांगा, अशा तऱ्हेची आपल्याकडे ते कुलूप म्हणजे माणसाच्या अविश्वासाच प्रतीक असतं. आपल्याला दिसतं का कधी वाटतं असं? मलाही माहीत नाही, मला तरी असं वाटतं. समोर बघितलं कुलूप ते नमस्कार करतो मी. अजूनही माणसाचा एकमेकांचा विश्वास नाही, नक्की शिकत राहिलंच पाहिजे. शेवटी तो आहे का नाही, प्रॅक्टिकल आहे की नाही वगैरे ते सगळं सोडून द्या. ते सगळ्या अंमलात येतात त्याच वेळेला प्रॅक्टिकल होतात, अनुभव येतो त्यावेळेस ते खरं ठरतं. पण तरी सुद्धा हे सगळं आहे, हे सगळं त्यांनी सांगितलं नाही आमच्याकडे एकच गरिबीची, बाकी काय आमच्याकडे चोरीला जाण्यासारखं नाही. तेव्हा ते जागे झालेलं ना, मग अरे अशी परिस्थिती आहे, यांच्याकडं काही नाही आहे, यांच्याकडं नेणार काय, यांच्याकडून नेणार. म्हणले तुम्हाला मग इकडे पोलिस येत नसतील? ते म्हणले येतात की, इकडे पोलिस येतात. म्हणले कशाला येतात? म्हणले तुमच्यासारख्या श्रीमंतांच्या वस्तू गेल्या म्हणजे आमच्याकडे येतात. तुमच्यासारख्या श्रीमंतांच्या वस्तू गेल्या म्हणले तुम्ही पोलिसांना चांगले समजता का, असं विचारलं. किती खोलत गेले ते लोकांनी, शिकून घेतलेले त्यांनी. ते म्हणले आता काय ते चांगलेच आहेत म्हणले, ते तुमच्या श्रीमंतीचंही रक्षण करतात आणि आमच्या गरिबीचंही रक्षण करतात. वस्तू सापडले की घेऊन जाणार, त्यामुळे गरिबी आहे तशी राहील आणि तुमच्या वस्तू तुम्हाला परत देणार.
तुमच्या श्रीमंतीचं रक्षण करतात, आमच्या गरिबीचे रक्षण करतात म्हणजे चांगलेच आहेत ते. शिकायला कुठे मिळेल आणि कसं मिळेल ते शिकणं म्हणजे नमन आहे. समन म्हणजे मला कळते. विनोबा तसं नाही म्हणले आदिवासी वस्ती, मला पूर्ण कल्पना आहे कसं जीवन तिथलं चालतं वगैरे वगैरे. काय की बोलायचं नाही पुढे, सगळं पाठच असते सगळं आपल्याकडे. तसं नाही, कसं जीवन आहे इथे, का नाही दार लावली तुम्ही, काय गरिबीची परिस्थिती आहे, मग तुम्हाला पोलिसांच्या विषयी काय वाटतं, काय शिकून घ्यायचं त्याला. असं तिथे नसावे नमन समनते. समन नाही, समन म्हणजे माझ्या ज्या ज्या कल्पना आहेत, जो जो माझा अनुभव आहे तो बाजूला ठेवून परिस्थितीला, वस्तूंना, घटनांना, माणसांना सामोरं जाण्याची तयारी म्हणजे ते नसावे नमन समन, तर ते तयारी आहे. मग याच्यामध्ये माणसाचं हे साधन क्षेत्र आहे, मनुष्याचे संबंध आहे. साध्या म्हणजे आपल्याकडे इथे घटना घडली ती आपल्याला माहिती असेल की रस्त्यावरून गाडीनं जाणाऱ्या माणसाला वरची झाडाची फांदी जर वरनं पडली त्या क्षणी होतं ना काहीतरी. आपण घटना पाहिलेली आहे. मला सांगा झाडाचा अनादर करता येईल? विनोबा म्हणायचे की आकाराचा अनादर हा निराकाराचा अपमान म्हणायचे. आकाराचा अनादर म्हणजे ह्या झाडात सुद्धा अनादर करायची परवानगी नाही. तर लहान मुलाचं करता येईल, मोठ्या माणसाचं करता येईल, कोणाचं करता येईल? नक्की कोणाचंच करता येणार नाही. कुणाकडून काय शिकायला मिळेल, कुणाकडून मला प्रगत व्हायला, उपासनेत पुढे जायला उपयोगी पडणारी गोष्ट मिळेल हे सांगता येत नाही. आता ते झाड एवढं होऊ शकतं त्याच्याकडून की पडलेल्या फांदीमध्ये माणसाचं जीव सुद्धा घेण्याचं सामर्थ्य आहे, पडलेल्या कशात वस्तूत आहे, झाल्या ठेच लागून पडलेल्या माणसात लोक आपटून तिथे त्रास होतो, त्याला एवढं होऊ शकतं. जीव माणसाचा जाण्यापर्यंत त्याची क्षमता त्या ठिकाणी ठेवलेली आहे. एवढं खरं. ते आकाराला आलं आहे, ते स्थूल आहे म्हणून त्याचा अनादर नाही. तेव्हा स्थूलाचा सुद्धा म्हणजे आकाराला आलेल्या गोष्टीचं काल भूत म्हटलं ना, त्याच्यामध्ये ते भूत आहे. आता या क्षणी काय झालं मला सांगा, एक ठेच लागली, एक झाड पडलं, काय जे असेल ते, तर त्या क्षणी काय झालं त्याच्यामुळे, तर त्याच्यामुळे जे झालं त्यावेळेला त्याचं सामर्थ्य कळलं की हा भूत आहे का नाही, आकाराला आलेलं आहे का नाही, त्याच्यामध्ये शक्ती आहे का नाही, काही वास करता आहे का नाही, त्याच्यामागे काहीतरी वास करता आहे नक्की, ते आहे म्हणून तर हे घडू शकतं, नाही तर तसं काही घडू शकत नाही. एक ठेच लागून काय होत नाही माणसाचं, पण असं पण होऊ शकतं. म्हणजे याचा अर्थ त्याच्यात तेवढं सामर्थ्य आहे. तेव्हा हा आकाराविषयी आदर हे नमनाचंच आहे. आकाराविषयी आदर, कुठलाही आकार जो आहे त्याच्याविषयी पहिल्यांदा आदर आहे. तर नमनामध्ये किती गोष्टी, माणसाचा संबंधच येतो सगळ्यांच्याकडे. त्यामध्ये माणसाचा माणसाशी संबंध आहे, माणसाचा वस्तूंशी संबंध आहे, माणसांचा घटनांशी संबंध आहे. या प्रत्येक घटनेबद्दल बरं वाईट वाटण्यापेक्षा शिकण्याची वृत्ती असली तर जास्त उपयोग होतो. आपल्याला घटनेने फक्त बरं वाईट वाटतं. घटनेने शिकायला कोण जातोय? घटनेने शिकला तर कुठल्या कुठे जाईल मनुष्य. महाराज म्हणायचे ना, आपले प्रापंचिकाने आपले अनुभव विचारात घेऊन जर जगायचं ठरवलं तर वेगळं कुठलाही ग्रंथ वाचायची गरज नाही. एवढे अनुभव सामान्य प्रपंचिकाला येतात. लहानपणापासूनचे सगळे अनुभव लक्षात घ्यायचे. माणसं कशी होती, कोण कशी भेटली, काय करायचं, आपण काय केलं, काय करायला पाहिजे होतं, हे सगळे जर विचार मनामध्ये आले तर माणसाला आणि कुठला अनुभव, ज्ञानेश्वरी आणखीन काय वाचायला पाहिजे का माणसं, असं महाराज म्हणून कोणत्याही अर्थ नाही घ्या. आपण हे की त्याच्यातलं शिकण्याचं हे जे आहे ना, ते शिकण्याची वृत्ती म्हणजे नमान आहे. आकाराचा आदर म्हणजे नमान आहे. म्हणून ग्रंथाविषयी आदर आहे, माणसाविषयी आदर आहे, अगदी दगडपेड सगळ्याविषयी आदर आहे. कारण तिथे काहीतरी आहे. मला इथे बाहेर बसलो तेव्हा विचारलं होतं ह्याचा काय उपयोग झाडाचा. आता आठवण झाली म्हणून सांगितलं, कोणातरी बोललं पण असेल. ते बाहेर बसलो होतं, ते बाहेर लिंबोणीचं झाड आहे, खुर्ची टाकून बसलं ते आपलं समोर. तर त्या झाडाचे असा त्याच्यात व्हायरस आहे किंवा काय ते त्या पद्धतीची ती हे आहे म्हणा, प्रकार आहे म्हणा, की त्याच्यात पुढे त्याला लिंबून येऊन जशी पुन्हा झाडं निर्माण होतात तसं त्याचं काही होत नाही. त्यामुळं तशा दृष्टीनं ते झाड निरुपयोगी आहे असं वाटेल कोणाला. याचा काय उपयोग आहे? 5 मिनिटं थांब. 5 मिनिटांनी पक्षी आले आणि त्या झाडाच्या सावलीला जाऊन बसले फांद्यावर. ते त्याच्याकडे सामर्थ्य आहे. या क्षणी त्या पक्षाला जर ऊन लागत असेल तर त्याला सावली देण्याचं सामर्थ्य त्या साध्या झाडामध्ये आहे, ज्याच्यामध्ये आपल्या दृष्टीने ती निरुपयोगी आहे. काढून टाकूया म्हणे, आपण काढून टाकायला तयार नाही. ती काढून टाकायला आली होती ना, आपण दोन प्रार्थना केली त्याला की आपला जर आनंद संपला असेल, आपलं काही चालत नाही, ती मंडळी तर काढायला आली, आपण राहणार असलं तर राहा. आणि काय झालं कोणा ठेवू नाही, हे खरं आहे. काय झालं कोणा ठेवू, ते तोडलेली आलेली माणसं केली किती, तोडलं नाही त्याने, ते
त्यांना काहीतरी अडचण निर्माण झाली टेक्निकल त्याच्यात, कारण काही भाष्य करत नाही जास्त, पण त्यांना टेक्निकल आणि खरोखरच टेक्निकल अडचण निर्माण झाली. त्याच्या बाजूला विजेचा खांब होता आणि ते काहीतरी त्याचं काहीतरी गणित झालं बाबा, काय झालं कुठला शॉक त्याच्यात बसला काय कळलं नाही, पण कॅन्सल केलं त्याने ते. आणि त्याच्यावर आज इतके पक्षी येऊन शांतपणे बसतात, पाऊस असला तर सावली याला थांबतात, घराच्या पानाखाली थांबतात. दरवर्षी आता पाहिलं की आपल्याकडे हे ऋतू पालट झाला की ते सगळं कळून पडतं आणि नवीन छान हिरवी पारवी त्याला येते. आज त्याच्याकडे तेवढं सामर्थ्य आहे. मग काय सामर्थ्य नाही कोणाकडे, त्याचं तर तिथे पण आहे, ते सावली देऊ शकतं. माणसाची उपयुक्तता आहे का नाही कुठलीही? वन इज रिड्यूस टू नील असं म्हणतात माणसं. आता काही मला घरामध्ये स्थानच राहिलं नाही, अमुक नाही तुमुक नाही, ते मी वाटतं मला मी म्हणून, नाहीतर तुम्हाला या जगामध्ये स्थान नाही असं होणंच शक्य नाही. कारण नमनभक्ती आपल्याला माहित आहे. नमनभक्ती असं सांगते की आकाराला आदर द्या, त्या अर्थी तुम्हाला आदर देणारी सुद्धा यंत्रणा असणार आणि त्याप्रमाणे वागण्यासारखी क्षमता पण आपल्याकडे असणार. कदाचित आपल्या एखाद्या शब्दाचा उपयोग असेल, कोणाच्या पाठीवर हात ठेवला तर त्याचा उपयोग होणार असेल, काय असेल काय सांगता येत नाही, कसंही असू शकेल, कुठल्या माणसाचं नक्की काहीतरी असणार. मग आपण निदान आता त्यांचं आपल्यापुरती आपण भूमिका लक्षात घेतली तर असं राहिलं तर हेच आयुष्याचं बदलू शकतं. त्यासाठी नमनाच्या बाबतीत काय लागेल तर नमनाला नम्रता लागेल. नमनभक्ती आहे पण नमनभक्तीमध्ये नम्रता आहे. नम्रता असेल तर झाडाकडे काय शिकायचे, आम्ही एवढे शिकलो आता ग्रंथ वाचले, हे झालं सगळं पारायण झाले, अंक झाले, झाड ते लक्षातच येत नाही. झाड म्हणजे काय, ते जाता जाता किती झाडं लागतात, काय लागतं, कोणाच्या काय लक्षात असतं हो की नाही. असं जर समजा आपण जर त्याच्याकडे आधाराने पाहून जर शिकलं तर झाड सुद्धा प्रेरणा देतं, झाड मार्गदर्शन करू शकतं, झाड वाट दाखवतं, आपल्याला पुढची अडचणी सोडवतं, काय करता येतं ते सांगतं, सगळं त्याच्यात सांगण्याचं सामर्थ्य आहे. एक उदाहरण म्हणून घेतले म्हणून केवळ. तर याच्यासाठी आपल्याकडे नम्रता लागेल, त्याच्याविषयी आदर लागेल, जे पाहतोय त्याविषयी जे मिळतं हे त्याचा स्वीकार करण्याची वृत्ती लागेल. त्याच्याकडून काहीतरी मिळतंय, ते लहान मुलाकडून मिळेल का, झाडाकडून मिळेल का, पानाकडून मिळेल का, काय सांगता येत नाही, कुठूनही मिळेल, झाडाकडून मिळेल. तर ते स्वीकारण्याची वृत्ती लागेल आणि ते जे स्वीकारलं जे मिळालं त्यानुसार कृती करण्याची सामर्थ्य लागेल. तर नमनाचं काम झालं. नमनभक्ती म्हणजे वाटतं, पण किती गोष्टी त्याच्यात आहेत याची आपल्याला कल्पना आहे. आपल्याला नमन म्हणजे नमस्कार एवढंच नाही. मग नमस्कार का नाही म्हटलं असं मला ह्याच्यावर पण शंका विचारली. इथे नमन नमन म्हटले, नमस्कार काय आहे? नमस्कार नमन असेलच असं नाही, पण नमन मात्र नमस्कार असतंच, असं फरक आहे. नमस्कारात नमन असेलच असं नाही, पण नमनात मात्र नमस्कार आहे. कारण तो केल्याशिवाय त्याला नमन भक्तीच करता येत नाही. मुळामध्ये झाडाची जरी असली, लहान मुलाची असली, मोठ्या माणसाची असली, तरी मनामध्ये ती नमनाची वृत्ती असल्याशिवाय त्याला ती भक्तीच करता येत नाही. त्यामुळं तिथून सुरुवात आहे. म्हणून इथे वाटतं हा आदेश, पहिले नमन नित्याने सुद्धा, त्याचं सुद्धा ॲव्हरेज करताना असं केलेलं आहे, नमन नित्याने. रोज जर मनुष्य समजा अशा वृत्तीने शिकायचं म्हणून जर सुरुवात झाली त्याच्या सकाळची, तर संध्याकाळपर्यंत तो स्वतः प्रकरण लिहिले का एवढं शिकेल ग्रंथात. कोणी कुठे शिकण्याची वृत्तीला आहे हे होईल. आपली इच्छा नसणं. आता याच्यात 2-3 आदेश सगळे व्हायचे नाहीत, आपल्याला सारांशाने आज सगळंच बघायचं आहे. स्मरणाने जाळणे इच्छा. स्मरणाने जाळणे इच्छा. विचाराने सुद्धा जाळता येते की मी विचार करून फारसा उपयोग नाही, जे आहे त्याला मला सामोरं जावं लागेल, असं करून सुद्धा विचाराने माणसाला शिकताय. हे 4 गोष्टी आहेत, यामध्ये ही सोडून दिली ती सोडून दिली, विवेकाने सुद्धा विवेक निवडणे, तर तसं करून सुद्धा करता येईल. ही मार्ग आहे आपल्याला. पण स्मरणाने इच्छा जाळणं हे काही आवडेल. भगवंताच्या स्मरणामध्ये स्वतःच्या इच्छा नाहीशा करणं, ह्याला इथं आदेश म्हणलेला आहे. स्मरणाने जाळणे इच्छा. मग पूजा कर्माचं मानणे करावं लागणारच नाही, कर्मपूजा होतो. तेव्हा भगवंताचं स्मरण आलं. मी पारमार्थिक काही सांगत नाही, पण भावमानांचं आणखीन एक सांगतो आठवण. व्यावहारिक. कारण म्हणजे महाराज म्हणायचे त्या संदर्भात सांगतो. महाराज काय म्हणायचे ते मी परमार्थ कसा शिकलो त्याचं सांगितलं बघा प्रवचनामध्ये आहे. तर एक मनुष्याने त्यांना सांगितलं की कसा शिकलो, तर नोकरीत बॉस होता, तो म्हणेल ते. रिटायर झालो, त्याच्या जागी भगवंताला ठेवलं, तो म्हणेल ते. म्हणाला परमार्थ किती सोपी ते. जात होतोच की नाही, बदली केली की जातो, मनात आहे का नाही,
योग्य वाटतंय का नाही, पण ऑर्डर दिली की निघाले की निघायचं. मग भगवंताने दिलेली ऑर्डर पळतो. आता परिस्थितीची भगवंत निर्माण करतो, मी काम करतो माझं. भगवंताची ऑर्डर कशी कळते की तुम्ही जे निर्माण केल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते, तुम्ही केलेलीच परिस्थिती निर्माण होत नाही. आपण जे करतो ते सगळं निर्माण नाही होत, तसं त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी निर्माण होतं तिथे. ते निर्माण झालेलं भगवंताची, ती त्याची ऑर्डर. आता माझ्या मनाप्रमाणे झाल्याबरोबर जसा मी राहीन तसं ते जे झालेलं आहे त्यात राहता येणं म्हणजे भगवंताची ऑर्डर पाहता येणं. माझ्या मनाप्रमाणे झाल्यानंतर मी कसा राहिलो असतो आपल्याला माहितीच आहे. तसं कसं छान असतं मग सगळं. प्रपंचात जर आपलं कोणी ऐकलं का त्याप्रमाणे केलं तर कसं असतं, अगदी आज अगदी छान दिवस उजाडला असं वाटतं. आणि एरवी कोणी ऐकत नसलं आणि असं उजाडलं तर फारच चांगलं वाटतं. पण तर तसं सर्वसाधारण अगदी सगळे ऐकत असले तरी सुद्धा ते छान दिवस वाटतात सगळे. मनाविरुद्ध व्हायला गेले किती दिवस नको वाटतं. तर मनाविरुद्ध होणं म्हणजे जे माझी इच्छा आहे त्यानुसार न होणं. मग आता इच्छा जाळली, भगवंताची इच्छा ठेवली, त्यामुळे तुम्ही काय करायचं ते केलं. पण आता जी परिस्थिती निर्माण झाली ती स्वीकारली, ती अशी स्वीकारली की जणू माझ्या मनाप्रमाणेच आहे. मग तिथे जो आनंदाने राहिला त्याला भगवंताची इच्छा कळली. बरोबर, मी भगवंताची इच्छा समजून घेण्याचा मार्ग. तर हे कशात संदर्भात सांगितलं, बाबा महाराज सांगत होतो त्याच्यात की महाराजांनी असं म्हटलं की हे करता येणं शक्य आहे. नोकरदार माणसाचं असतं, त्यातल्या त्यात नोकरदार माणसाचं म्हणून प्रापंचिकाचं म्हणून त्यांनी सोपं म्हणून सांगितलं की तिथे तो कोणी मालक असेल तो ठेवलेला असतो तिथे, तो सांगतो त्याप्रमाणे आपण काम करू. काम तरी काय आपल्याला पसंत असतं का दिलेलं, की काय माझ्या पसंतीचं काम मिळवावं असं नाही असते. काही काय करावं लागलं म्हणून करतो. त्यांनी सांगितलं तर इथे बसा, मी इथे बसलो, तिथे वाढलं तिथे बसलो, हे काम करा हे काम केलं. असं नोकरीत मनुष्य जर 30-30, 40-40 वर्ष करतो तर त्याच्यानंतर कितीशी वर्ष राहतात जीवे तर जरतच होतं. माझं काय म्हणणं नाही पण तरी सुद्धा अशी किती वर्ष असायची. तर निवृत्तीनंतर तरी त्याला भगवंताच्या ह्या प्रेमामध्ये आनंदामध्ये राहायला ही विद्या सोपी आहे की नाही. 30 वर्ष जी गोष्ट आपण केली, 25 वर्ष केली, 35 वर्ष केली, काय असेल ती, तर त्यामध्ये जे समोर ठेवून आपण काम केलं तेच तिथं महाराज समोर ठेवले आणि कामं करत गेले. यावरनं मला ते त्यांच्या गोष्टीची आठवण झाली. त्यांच्या ऑफिसचं एकदा काय झालं की हे मुंबईला होते, इंजिनियर होते, आपल्याला माहितीच आहे इंजिनियर होते. आणि त्यांच्याबरोबर ते कुलकर्णी म्हणून एक त्यांच्याबरोबर मुलगा असायचा, त्यांची कामं करायचा. तो कुलकर्णी काय काम करायचा ते पण सांगतो जाता होता की त्याच्याकडे मनी ऑर्डर पाठवायचं काम होतं. म्हणजे आठवणीने करायचं, दर महिन्याचं त्याचं काम एक. बाकी त्यांच्याबरोबर राहायचं वगैरे हे करायचं, पण आठवणीने त्यांच्या 2 मनी ऑर्डर पाठवत असे. एक एक बिडकर महाराजांच्या मठाकडे आणि दुसरी दत्ताला नाशिकच्या 1 रुपया आणि इकडे 21 रुपये. या गोष्टीला पण 60 वर्ष झाली, ते लक्षात ठेवा, 70 वर्ष त्यावेळची गोष्ट आहे. म्हणजे त्याची व्हॅल्यू लक्षात येईल. तर दर महिन्याला आपला पगार झाला की जे त्यांच्याकडे मनी ऑर्डर पाठवायची यांची हे काम त्याचं त्यांनी ते आठवणीने करायचं. तर तो मुलगा त्यांना मामा म्हणे, बंडू मामा, तर ते ग्रहस्थ म्हणजे त्या मुलगा म्हणायचं. तर तो एक दिवशी तिथं ते चौरंगी सामने चालू होते आपले क्रिकेटचे सामने. मुंबईमध्ये ते आहे, वातावरण आहे, तिथे लोक पण आहेत. तर तिथे त्याला ते एकदम बाबा महाराज दिसले. तो म्हणा मामा इकडे त्या ह्याच्यावर. तर असं ते ऑफिसला जायचे, इंजिनियर परत LC त्या काळात ते. आणि संध्याकाळी आपली ड्युटी झाली की घरी यायचे वेळेला फार प्रॉब्लेम. कारण तेच तत्व तेच की तिथे सुद्धा ते आहे पावसामध्ये ते इन्स्पेक्शनला आले वगैरे मागे सांगितले. ते आले तर त्यावेळेला हे हजर बरोबर आहे. ह्याच्यातून सगळीकडे लोकल डिस्टर्ब झालेल्या, कुठं पोचता आलं नाही कोणाला, सगळ्यांची कारणं वेगवेगळी. आणि बरोबर आहे ते, खरंच परिस्थिती तशी होती. पण हे त्यावेळेला आपल्या म्हणजे भिजलेल्या सगळ्या अंगातले कपडे म्हणून तो कोट त्या खुर्चीला लावून वेळेवर तिथे बसले असे प्राप्त होते. त्यामुळे असं त्याला रोज माहिती हे असे जायचे आणि आपली ड्युटी झाली की यायचे. तर हा गेला क्रिकेटच्या स्टेडियमवर, तो तिथं बाबा महाराज. तो म्हणला म्हणतो मामा तुम्ही इकडे कुठे, त्याला धक्काच बसला एकदम की अरे हे. आणि समोर ती मॅच चालली. ते म्हणले अरे आपल्या ऑफिसनं म्हणले हे सामने सुरू झाले, आता महत्वाची मॅच आहे, तर त्याच्यासाठी रोज 2 वाजता ऑफिस सोडले आणि आम्हाला सांगितले तुम्ही मॅचला जा. त्यामुळे म्हणले ही सुट्टी दुसरीकडे वापरायची नाही. 2 नंतर मी इथे आलोय, आता 6 वाजता जाणार घरी. कसं असेल नाही म्हणजे स्मरणाने जाणे इच्छा म्हणजे काय असेल. आता 2ला सुटलोच आहे. स्मरणाने जाणे इच्छा तर कल्पना येईल आपल्याला की काय ते जगतात त्यावेळेला. आता इथे ऑफिसचे बॉस आहेत, कोणीतरी ऑर्डर देणारी सिस्टीम आहे आणि तिथे त्यांना काय असेल त्या काळात ते होतं, तसं वातावरणही होतं आणि माणसांना प्रेमही होतं. इंग्रजांचा खेळ होता, राज्यही होतं त्यांचं. तर द्या सुट्टी. 2 नंतर सोडून द्या की क्रिकेट मॅच बघायला सुट्टी दुपारी 2 नंतर ऑफिशियली.
मस्त तर बरं झालं असतं असं वाटतं नाही, जाऊ दे. पण होती त्याचा विनियोग करताना सुद्धा 2ला लगेच तिकडे स्टेडियम अजिबात आहे सगळं. मग मला सांगा, गुरुनी सांगितलेलं पाळायला यांच्याकडनं कसूर होईल का? जे ऑफिसर हे पाळता आहेत तर ते त्यांच्या सद्गुरूंनी सांगितलेली गोष्ट, मग तो आनंद किंवा समाधान आहे. जाणणे इच्छा हे जे आहे ते मार्ग सांगितलेत सगळे. हे सगळे कोणत्या संदर्भात सांगितले तेवढा आता शेवट बघायचं आहे. अजूनही 2 गोष्टी राहिल्या, पण असू दे. हा आपला सर्व 1 ते 9 अध्यायाचा जो मार्ग होता तो 9व्यामध्ये सर्व समावेशक होऊन आलेला आहे. 9व्यामध्ये त्याचा जो विस्तार आहे सगळा, आपण आता समवी वाचतो त्यामुळे ते अर्थ पण समोर येतो, सगळं कळतंच आपल्याला ते. तर त्याच्यातून आपल्या लक्षात आलं असेल की माणसाचं जीवनाचं सगळं विचार त्या 9व्या अध्यायामध्ये आहे. त्याला ज्ञानाची हौस आहे का? आहे. आता ते भूते माझ्यातून मी भूतात वगैरे ते झाले की गडबडायला होतं, ही गोष्ट खरी. पण जर हौस असेल आणि जर त्याचा अभ्यास आपण केला तर आपल्या लक्षात येईल हे तत्व काय आहे. ते थिजल्यासारखं आहे, ते अमकं आहे, ते पातळ झालं रोणी आहे, ते काय किती उदाहरणं दिली, दही आहे, अमकं आहे, किती प्रकार सांगितले. म्हणजे ते त्याला त्याची गरज असेल समजा त्या जीवाला, तर ती पण व्यवस्था त्यात केलेली. सर्व योग मार्ग सगळी वर्णनं केलेली आहेत त्याच्यात. कोणतेही 1 9 अध्याय अभ्यासला, मागचे सगळे 8 अभ्यासल्यासारखं आहे अक्षरशः. हे 9व्याचे वैशिष्ट्य आहे, कारण तो सर्व समावेशक आहे. एकतर तो सर्व व्यक्तींचा समावेश करतो. कोणते व्यक्ती आहेत? अत्यंत पुण्यपुरुष आहे, मान्य. अत्यंत दुराचारी आहे, मान्य. सर्व समावेशक आहे व्यक्तींच्या बाबतीत. ध्येयाच्या बाबतीत सर्व समावेशक आहे. तुम्हाला मुक्त व्हायचं का, तुम्हाला आनंदी व्हायचं का, काय तुमचं ध्येय आहे जीवनामध्ये, सर्व ध्येयांची परिपोष्ट त्याच्यामध्ये आहे, तो होतो. मार्ग कोणते आहेत? मार्ग विविध आहेत. सर्व मार्गांचा परिपोष्ट आहे. सर्व समावेशक अशासाठी आहे की 1 अध्याय मागचा घेतला, कर्मयोगाचा घेतला उदाहरण, मग 3ऱ्या अध्यायात मनुष्य विचार करतो तो फक्त कर्म कसं करावं, काय करावं वगैरे, ठीक आहे, मान्य. एखादा समजा योगाचा अध्याय घेतला तर त्याच्यामध्ये फक्त योग मार्गाचं सगळं वर्णन, अशा पद्धतीने जगा, तशा पद्धतीने असं राहिलं पाहिजे, तसं राहिलं पाहिजे वगैरे वगैरे असं होईल. पण इथे काय आहे? इथे सगळं आहे 9व्या अध्यायामध्ये. तुम्ही कसे आहात त्यानुसार 9वा अध्याय आहे. आपण कसे आहोत, आपल्याला कशाची आवड आहे, ज्ञान मार्गाच्यावर जावा त्या मार्गाने, तुम्हाला योग मार्गाचे जावा त्याचं, ते पण सगळं वर्णन. म्हणजे जिथे गीतेत नसेल तिथे ज्ञानेश्वरीत आहे. जिथे आपल्याला ज्ञानेश्वरीत नाही तर गीतेत असं असतच नाही, तरी सुद्धा काही आदेश तिकडे मिळाले डायरेक्ट. इथे सांगण्याची पद्धत थोडी मावाळ आहे, त्यामुळे एकदम आदेश मिळत नाही. इथे कसे 5 आदेश मग असे वाचलंच, भजस्वमा, कुरुस्व मदर्पण, एकदम सगळे मध्याजी भाव एकदम आदेश आहेत. म्हणजे इथे जर नसेल तर तिथे आहे. त्यामुळे गीता आणि ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय एकत्र केला तर कोणत्याही माणसाची परमार्थाची, मोक्षाची, आनंदाची सोय केली, एवढं त्यात आहे. म्हणून हा सारांश म्हणून आपण पाहतो. तर आता सारांशाला ह्या अध्यायाला काय म्हणता येईल, हे मार्ग सगळे आहेत, हे सगळं आहे, त्याचं एक सार म्हणून आपल्यासमोर ठेवतो. आता तेवढं झालं की आज थोडा वेळ झाला आहे, एक 10 मिनिटांमध्ये आपण थांबतो. तर आपल्या जीवनाचं सार्थक कसं करून घ्यावं यासाठी आत्तापर्यंत अनेक विचार या पहिल्या 8ही अध्यायामध्ये येऊन गेले. त्या सगळ्याच्या सार्थकाचे विचार 9व्या अध्यायामध्ये सर्व इतके विषय, राजविद्या म्हणजे काय ते सगळं लिहिलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त 9 महिने आपण हे सगळं अभ्यासतो. 9 बैठका झाल्या त्याच्यामध्ये आपण हे अभ्यासतोच आहोत. तरी सुद्धा अजून एक पुन्हा सार म्हणून आणखीन सांगायचं असेल तर मनुष्य जन्माला येतो. मला वाटतं त्याचं थोडक्यात एक सार लावूया की तर तो कसा जन्माला येतो? देठावर फूल येतो तसा मनुष्य जन्माला येतो. देठ कुठलं असतं? पूर्व कर्माचं देठ आहे माणसाचं, त्याच्यावर या जीवनाचं फुल येतं. साध्या भाषेत जरा लावताय म्हणजे थोडं स्पष्ट होण्यासाठी आहे, समजूनच घेण्याचं बाकी काही. त्यात कसं सगळं येऊन जातं. इकडे ठेवतोस काही या पूर्वकर्माच्या देठावर जीवाचा जन्म होतो. एरवी इतक्या गोष्टी ह्या सगळ्या प्रत्येक माणसाकडे आहेत. ह्यात 7 पाकळ्यांचं फुल होऊ शकतं, एवढं आहे. ज्ञान आहे, कर्म आहे, संन्यास आहे, योग आहे, ध्यान आहे, भक्ती आहे, प्रयाण आहे, सर्व योग याच्यामध्ये आहे. हे सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं कसे आहेत आणि जर आपण अभ्यास करणारे असाल, जर भक्तीचा मार्ग चालणारे असाल तर ते कसं असतं तेवढा फक्त विचार आपण करू. साधं स्वरूप काय आहे ज्ञानाचं? पहिल्या ज्ञान आहे ना, तर साधं स्वरूप काय की माणसाला जन्मतःच कळावं सगळं असं वाटतं. हे ज्ञानाचं साधं स्वरूप. साधं स्वरूप सांगतो अधिक परिष्कृत किंवा आपल्या दृष्टीनं अधिक घेण्यासारखं साधण्यातलं ते स्वरूप बघूया. कळावं असं वाटतं, प्रत्येक गोष्ट कळावी असं वाटतं की नाही. म्हाताऱ्या माणसाला सुद्धा
जास्तच उलट. दोघं काय बोलतायत, त्यांचा कसला विषयचा, आज काय आणणार आहेत का वस्तू कुठली नवीन, आपली परवानगी न घेता न विचारता वगैरे, आणि त्यात कळावं असं वाटतं की नाही. समजा ऑफिसमध्ये आहे, केबिनमध्ये एक मनुष्य आपल्या समोरचा गेला आणि ते दोघं काहीतरी बोलतात, काचेतून दिसत असतं, बहुतेक आपल्याबद्दल असेल का त्यांच्याबद्दल असेल का ते काल झालं त्याच्याबद्दल असेल, काय कळावं आपल्याला काय चाललं ते कळावं. सामान्य माणसाचे स्वरूप त्याच्यातलं, बाकी काही नाही, सगळं ते कळावं. हे सामान्य समजा. जर पारमार्थिक दृष्ट्या हे ज्ञानाचा जर योग म्हणून वापर झाला, ज्ञानाचा जर साधन म्हणून वापर झाला, ते कळावं, ते त्यासाठी नवा अध्याय. तर मनुष्य मी कोण याचा विचार करतो, जग कसं आहे याचा विचार करतो, आणि भगवंत कोण याचा विचार करतो. ते ज्ञान. पण मी कोण आहे मला कळावं, हे जगाचं स्वरूप काय मला एकदा कळावं. इतके वर्ष मी हे जग बघतो पण त्याचं स्वरूप नाही कळलं मला, असं वाटतं. ते माणसाचे पारमार्थिक उन्नतीच्या दृष्टीने उपयोगी. म्हणून ज्ञानाचं साधं स्वरूप काही होत नाही त्यातून. ते काय दोघं बोलले, काय उपयोग होणार आपलं, समजा ते दुसऱ्याबद्दल बोलले, एवढं कळलं की समजा आपणच नेमके काही वाद करून बाहेर आलो असतो केबिनमधनं, दुसऱ्याला बोलून घेतलं की झालं आता आपल्याबद्दल सुरू झाला असणार असं वाटतं. थोड्या वेळात तो बाहेर आला, त्याला विचारून नाही ते तू कुठला अमका त्या दिवशीचा विषय होता, म्हणजे ती कळल्यानंतर सुद्धा काय त्याचा उपयोग होईल अशी काही परिस्थिती नाही. ही सगळ्या ह्या ज्ञानाची शेवट कशात होतो साध्या ज्ञानाचा, तर शेवटी कळतं, सोडून द्यायला लागतं, काय उपयोग होत नाही, काय त्याचं नाही. हे आपण जे पेपर वाचून ठेवून देतो त्यातला प्रकार आहे, काही पडत असतं. तर तशी अवस्था आहे, तेवढंच ज्ञानाचं ते आहे. पण इकडे ह्या ज्ञानाचं असं आहे की मी कसं आहे, काय एवढं माझ्या ठिकाणी आहे काय कळत नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी आहे ना, असं नाही कोणाचं की बुवा कोणी विशेष मनुष्य लागतो असं नाही. आपण इतके प्रपंचात अडकले, कसं काय अडकलो मनाने बाबा, एवढं मनाने व्यवहाराने ठीक आहे असू दे, पण मनाने सुद्धा स्थित बसलो तरी त्या प्रपंचाची आठवण येते, जपाला बसलो तरी त्याची आठवण येते. काय कुठे जा ते बरोबर सगळं डोक्यामध्ये सगळं घरदार कसं असतं काय कळत नाही. सगळं घरदार माणसं म्हणजे माझं स्वरूप काय आहे असं निर्माण झालं की माणसाला उपयोग होतो त्याचा काहीतरी उद्धाराच्या दृष्टीने. फूल व्हायला त्याचा उपयोग होतो. तर ते व्हायला ही पाकळी उमलावी लागते. ती पाकळी उमलण्यासाठी काय आहे तर हे ज्ञान स्वतःविषयी, जगाविषयी आणि भगवंताविषयी. ते झाले की त्याचे पाकळीत रूपांतर होतो, तेव्हा सुगंध निर्माण होतो आनंदाचा. तोपर्यंत होत नाही. नाहीतर ज्या फुलाला सुगंध नाही, काहीच नाही अशी अवस्था जी असते, तशा अवस्थेत मनुष्याचे जीवन होतं. काय 5-50 वर्ष 70 वर्ष आकाराला येतं आणि एक दिवशी मिटून जातं. त्यापेक्षा काही होत. पण 9वा अध्याय वाचला असेल तर त्याला ज्ञानाची कल्पना येते. मला या मार्गाने जायचे का, नेहमीचं ज्ञान नुसतं कळून घेणं, हे समजून घे ते समजून घे, ठीक आहे, काही विद्यापटाला उपयोगी पडतात, काही शिकून सुद्धा उपयोग होत नाही, अशा अनेक गोष्टी. हे सगळं सोडून तिथे जायचं. त्याच्या पलीकडे जे आहे ते माझं स्वरूप काय, जगाचं स्वरूप काय, आणि ह्या सगळ्याचं हे चालवणारं कोण आहे याच्याविषयी काहीतरी मला कळावं असं वाटणं, हे ज्ञानाची आधी उत्तम माझं. दुसरं कर्माचं आहे. क्रिया साध्या भाषेत काय आहे, क्रिया अपरिहार्य आहे एवढंच कळतं, आणि ते मनुष्य कळत न कळत अखंड चालू आहेत शेवटच्या श्वासापर्यंत हे स्वरूप. जर मनुष्य पारमार्थिक दृष्ट्या 9व्या अध्याय किंवा हे 9वं अध्याय वाचलेला असेल तर त्याच्या मनात हे येतं की मी कर्म करतो आहे, याला अंत आहे का, याला हेतू आहे का, यात काही कौशल्य आहे का. तीच कर्म आहेत. स्वयंपाकाच्या त्याच वस्तू असतात पण चव बदलते ना. का मिसळण्याच्या डब्यातले पदार्थ बदलतात का डब्यातल्या गोष्टी बदलतात, नाही. पण ज्या वेळेला कुशल स्वयंपाक करणारा येतो किंवा आपल्या घरात सुदैवाने असेल तर रोजच म्हणा, त्याची उत्तम चव का निर्माण होते, काहीतरी कौशल्य आहे त्याच्याकडे. म्हणजे ह्याच कर्मामध्ये तेच स्वयंपाकाचं कर्म, पण एका बाजूला तुम्हाला बेचव पदार्थ देऊ शकतं, दुसऱ्या बाजूला तुम्हाला उत्कृष्ट चवदार पदार्थ देऊ शकतं, पुष्टिकारक पदार्थ देऊ शकेल, पोषण होईल असा पदार्थ देऊ शकेल. हे सगळं कशाचं रहस्य आहे, ते कसं करायचं त्याच्याविषयी काहीतरी कौशल्य आहे. त्यात हेतूचा विचार होतो, कसं कर्म करावं ते कळतं, कौशल्य कळतात, कर्माचे परिणाम लक्षात येतात. म्हणून जो मनुष्य पारमार्थिक आहे तो कर्म करण्यापूर्वी परिणामाचा विचार करतो. फळाचा नव्हे, परिणामाचा म्हणून. तेव्हा परिणामाचा विचार करतो की ह्याच्यात हे परिणाम आहे, ठीक आहे, तो करेल न करेल, काय करून सांगितलं म्हणून करेल, काय असेल ते असेल, पण त्याच्याकडे परिणामाचा विचार आहे. सामान्य मनुष्य सगळं झाल्यावर हे शेवटी अरे असं कसं काय झालं असं त्याला वाटतं. असे प्रसंग सामान्य माणसाच्या आयुष्यात पदोपदी येत असतात. असं कसं काय झालं असं वाटतं त्याला. हे म्हणले जे आपण किती वेळा घटना ऐकल्या असतील. याचं कारण का, याचा अभ्यास नसेल, दुसरं काय. एवढंच कर्माकडे बघण्याची दृष्टी आली. संन्यास आहे, संन्यासामध्ये टाकून देणं आहे ना, साधा अर्थ. प्रापंचिक मनुष्याला किती गोष्टी टाकून द्याव्या लागतात, अगदी ठेवून शेवटी लॉफ्टवरनं टाकावंच लागतं ना शेवटी. पाय पुसून सुद्धा आता शेवटी आपल्याच पायाला लागायला लागलं म्हणून शेवटी त्यासाठी तरी टाकतोच ना शेवटी. म्हणजे आपली त्याला पुसून स्वच्छ होण्याऐवजी जाऊ द्या. तर
ते शेवटी त्यावेळेला का होईना पण टाकतोच ना. असं अखंड टाकण्याचं काम माणसाचं सुरू आहे. जसं गोळा करण्याचं काम सुरू आहे तसं अखंड टाकण्याचं काम सुरू आहे. हेच जर मनुष्य पारमार्थिक दृष्ट्या हे फूल म्हणून पाहिल किंवा त्या अर्थाने तिकडे जाईल तर उच्च पातळीवर त्यातून त्याग शिकेल. तो त्याग इच्छांचा असेल, फळाचा असेल, अनावश्यक कर्मांचा असेल, विपरीत ज्ञानाचा असेल, किती गोष्टी आहेत, असंख्य गोष्टी आहेत. वेळेत सांगता येणार म्हणून फक्त मुद्दे फक्त एवढंच की एक जर ते त्याच्या लक्षात आलं की हे संन्यासाचं काम आहे काहीतरी, ते संन्यास वगैरे ते नव्हे, ते संन्यासी असतात वगैरे ते नाही, त्याच्याबद्दल नाही, हे टाकणं आहे साधं. तर टाकण्याचं साधं स्वरूप काय, टाकावंच लागतं. हे टाकण्याचं स्वरूप साधं आणि पुन्हा गोळाही करावं लागतं एवढंच. मग एवढंच अनेकांचा विषय एवढंच असतं, फक्त गोळा करतात आणि शेवटी लोकही त्यांना टाकतात नाही का. तर हेच शेवटी ह्याच्यापेक्षा काही स्वरूपच नाही जगण्याला. पण काही माणसं अशी आहेत की त्यांना इच्छांचा त्याग जमतो, परिणामांचे जे काय फळं असतात त्या, आता इथे फळं अशा आहे, फळाचा त्याग जमतो, करतात पण बाजूला असतात त्याचा, त्यामुळे आनंदात असतात कारण फळ ते सोडलेलीच आहेत त्याने, परिस्थितीचे त्याग केलेला आहे, काय जे असेल त्याचा त्याग केलेला आहे. त्यामुळे त्यागामध्ये या संन्यासामध्ये येणारी गोष्ट फळ आहे, अनावश्यक कर्म आहेत, त्याचा त्याग करू शकतात सहजपणे. अगदी विपरीत ज्ञान की आपण ह्याच्यात बघितलंय, भगवंताचं विपरीत ज्ञान आहे, त्याच्यात किती वर्णन केलेलं आहे, ते ज्ञानाचा ते त्याग करू शकतात. त्यांना मूळ लक्षात असतं की अरे हा भगवंत हा माणसात आहे, ह्याच्यात आहे, सगळीकडे आहे असं वाटतं. जे त्यांना देवळातच आहे असं वाटतं, देवातच आहे असं वाटतं, अमक्या मूर्तीतच आहे असं वाटतं, तसं ते नसतं. त्या ज्ञानाचा ते त्याग करू शकतात, विपरीत ज्ञानाचा त्याग. त्याच्या पद्धतीनं संन्यास शक्य आहे. चौथा योग आहे. सामान्य माणसाच्या दृष्टीनं रोज शरीर शुद्धी झाली तो योगच आहे. सर्व प्रकारची शरीर शुद्धी सुरू आहे माणसाची, करावी लागते, तेही बरोबर. तर ती जी आहे किंवा एक साधारण तंदुरुस्ती मनुष्य राखतो ती त्याचा योग आहे सामान्य माणसाचं. पण जर पारमार्थिक मनुष्य असेल, हा अध्याय अभ्यासलेला असेल, तर तो त्याच्याकडे त्याचं श्वासाकडे लक्ष आहे, त्याचं प्राणायामाकडे लक्ष आहे, त्याचं नाम त्याच्यावर घेण्याकडे लक्ष आहे, त्याला संतुलन माहिती, योगामध्ये संतुलन आहे ते त्याला माहिती आहे. हे सगळं त्याला शक्य होतं कारण त्याच्याकडे हा अभ्यास आहे. त्यानंतर ध्यानाचा आहे. ध्यानामध्ये सर्वसाधारणपणे माणसाला जी एक 5 मिनिटं आता जरा मला शांत बसू द्यात असं म्हणतो रावण, ते ध्यान द्यायचं. कारण सारखा हल्लागुल्ला सगळी माणसं हे करतात, गडबड गोंधळ असतो सगळा, म्हणून असं वाटतं बस, किंवा ऑफिसमधून येतो अगदी खाऊन आलेला असतो, आता मला जरा 5 मिनिटं, तेवढंच त्याचं ध्यान. त्यावेळेस शांतपणे पडतो 5 मिनिटं किंवा काय टेकून बसतो त्या कोचावर, तेवढे त्याला 5 मिनिटं शांतता मिळते, तेवढंच त्याचं ध्यान. इकडे ध्यानामध्ये अंतःशुद्धी, अंतःकरण शुद्धी वगैरे ध्यानामध्ये एवढं आहे शक्य त्याला, कारण तो आता तो अभ्यास म्हणून करतो, त्या ध्यानाकडे तो अभ्यास म्हणून पाहतो, मार्ग म्हणून पाहतो. म्हणून ध्यानातून अंतःशुद्धी, कर्ममुक्ती. त्या कर्मात सुद्धा विकर्म विनोबा म्हणाले, आपण मागे अभ्यासलंय म्हणून मी काय त्याच्यावर बोलत नाही, पण कर्माचं विकर्म होतं त्याच्या दृष्टीनं ते लक्षात येतं, त्याला ध्यानाने कळतं हे, म्हणून या दृष्टीनं ध्यानाकडे बघावं. त्यानंतर भक्ती. सामान्य माणसाची भक्ती म्हणजे त्याची आवड, प्रापंचिक सर्व प्रकारची आवड, माणसांची वस्तूंची सगळे ती आवड तिची सामान्य स्वरूपातली. इकडे जर अभ्यास असेल तर हीच आवड भगवंताकडे वळते, सन्मार्गाकडे वळते. मनास लावावी गोडी, आपण मगाशी अभंग बघितला, साधकाने नित्य सावध असावे, सत्कर्माची गोडी मनाशी लावावी. ती मनाला लागणार नाही, त्यांना माहिती आहे, म्हणूनच लावावीच म्हटले आहे. आपण लागेल अशा भ्रमात राहण्यात अर्थ नाही. आपला योग आला की परमार्थ करू वगैरे काय होणार, योग बी काही नाही, शक्यता नाही. मी आज परमार्थ लागणार, आज योग आलेला आहे, नाम घ्यायचं आत्ताच बसतो तर योग आहे आलेला, नाहीतर मग आता पुढच्या रविवारी आहेच आपलं ठरलेलं किंवा काय असेल ते, तर ते संध्याकाळी वगैरे, तर तसलं काही नाही. तेव्हा हे त्याला करता येतं. हीच भक्ती, हीच आवड वळली फक्त, म्हणजे अभ्यास झाला 9व्या अध्यायाचा किंवा 9व्या अध्यायाचा म्हणा, तर त्याच्यामध्ये ह्याच भक्तीनं काय पावनता येऊ शकते याची कल्पना येते. आणि मग ह्यात भाव जो आहे तो किती उंच नेता येतो हे माणसाला कळतं. म्हणून उपनिषदामध्ये म्हणलेले, काय मागितलं गुरुनी तर पान फल फूल काय द्यायचं. आपल्याकडे ऍडमिशनलाच एवढ्या डोनेशन आहेत, तो कशाला बाहेर पडणार, त्याला काय द्यायला जाईल. किती जीवन निकृष्ट आहे माणसाचं, इतकं निकृष्ट त्याला आलेलं आहे की तिथे जो मनुष्य 12 वर्ष विद्या अभ्यास करतो त्याच्याकडून उपनिषदामध्ये सद्गुरूला त्यांनी विचारलेले, गुरुना की काय मी देऊ आपल्याला, तर काय एखादं पान दे, पाणी दे, फळ दे. यात काय म्हटले शेवटी 9व्या अध्यायामध्ये, मला सुकलेलं पान सहज चालेल म्हणते, ह्याच्या खाली येता येईल आणखीन, सुकलेलं पान चालेल, पान सुद्धा ताजं नाही शक्य मला चालेल. इतकी भगवंताची म्हणजे काय त्या देतो. त्याच्यामध्ये सुद्धा तुळशीपत्र म्हणून सगळं एवढं सगळं दिलं, पण त्याच्यावर एक तुळशीपत्र झालं सगळं.
पूर्ण झालं त्याच्या दृष्टीनं. कारण त्यात काहीतरी अपूर्णता असणारच आहे. सोनं जरी द्यायला गेलो तरी काही 24 कॅरेट असणार, आपलं थोडं कमी असणारच आहे त्याच्यात. ते जे काही हीण आहे त्याच्यावर तुळशीपत्र ठेवलं शुद्ध. एवढं कर्म, त्याची सगळी कर्म पालटलेली असतात. तो करतो साधा आपल्यासारखंच जगतो, पण त्याच्या त्या कर्मानं जी झळाळी येते किंवा त्याच्या कर्मामुळे जी त्याला जीवनाची उच्च स्तर येतो, तो काय येतो? आनंदाचा स्तर साऱ्या जीवनामध्ये येतो. साधं काय स्वयंपाक केला तरी त्याला तो आनंदाच्या अवस्थेत असेल. कारण का? ते भक्तीनं करत होतो. ही माणसं अभिनवाने वर्णन केलं बघा, त्याचं तर आपल्याला आठवत असेल. ही माझी माणसं आहे, यांना मी स्वयंपाक करून घालतो. त्यांचं जीवन पोषण झालं पाहिजे, त्यांना सद्विचार मिळले पाहिजे, त्यांच्या वासना शुद्ध झाल्या पाहिजे. सगळ्या पातळीवर तो स्वयंपाक करतो काय स्वयंपाकच. पण भक्तीनं त्याचं काय होतं हे सामान्य माणसाचं इतक्या उच्च पातळीवर जाता येतं. देवाकडे गेला तो किती उच्च पातळीवर तो जाईल, तो विचार मनामध्ये आला, ते डायमेन्शन आला, तर कुठे जाईल याची कल्पना येईल. म्हणून तुळशीपत्राची किंमत काय म्हणून बाजारात विचारलं, काय आहे माणूस? फुलाची सुद्धा किंमत त्याला नाही. कोण फुल काम करत नाही, तुळशीपत्र करतं की नाही, इतकं त्याला आहे. कारण का त्यात भाव ओतलेला आहे सगळा आपला, इतका ओतलेला आहे की बस कृष्णाला तेच हवं असं होतं. इतकं आहे. हार नाही काम करणार एखादा, ते काम तुळशीपत्र करेल. किंवा एखादा मोठा हार करणार नाही, तिची टपूल करेल. कारण त्यात ओतलेला आहे सगळा, भक्ती ओतलेली असेल म्हणून. आणि शेवटचं प्रयाण हा सुद्धा योग आहे माणसाचा, विचार आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचं केलेलं. सामान्य माणसाच्या दृष्टीने प्रयाण म्हणजे निवर्तले छपून आले की झालं एवढं. अंत्यसमयी त्यांचे वय अमुक होते, ते ठरलेलं. बातमी सुद्धा पाठ झालेली असते, पण निधन समयी त्यांचे वय अमुक होते. हे सामान्य माणसाचं प्रयाणाचा अभ्यास. यात काय अभ्यासच नाही, कारण ते होतच आपण. मग एवढं येतं. त्याच्यानंतर मन मिळावं होते वगैरे नाही का, आपण जवळची लोक ओळखून असतात काय ते. तर फुलंनी म्हणण्याची आहे, आपल्याला आठवत असलं तर तशी अवस्था आहे. पण जो भक्त आहे त्याला त्या प्रयाणाचा केवढा अभ्यास आहे त्याचा, त्याच्या दृष्टीनं ती केवढीतरी आनंदाची गोष्ट आहे, कितीतरी साध्य करण्याची गोष्ट आहे. त्याच्या दृष्टीने तो मुक्तीचा क्षण आहे, देहाचं बंधन सोडून जाण्याचा क्षण आहे. म्हणजे तेच किती गोष्टी बदलल्या हे नवा अध्याय देतोय बघा तो. आता ह्या दृष्टीनं सामान्य माणसाला यातलं काय टळलं, ज्ञान टळलं, काही नाही कळलं तर चालेल, नाही चालणार. अशांत राहिलं तर चालेल, नाही चालणार. काय चाललं काय? आपल्याला आवड नसली कसली तर मनुष्य जीवनात काही रस राहील? आवड कसली असेल, खाण्यापिण्याची आहे समजा, अगदी साधी आवड, त्याच्याशिवाय जीवन राहील नाही. म्हणजे हे सगळं अपरिहार्य आहेच. फक्त 9व्या अध्यायाने ते वरच्या पातळीला नेता येतं आणि आनंदाला पोचवतं. म्हणून त्याला सुगंधी फूल म्हणलेलं आहे. देठावर तर मनुष्य आलेलाच आहे, ठीक आहे, आपण तर आलेलेच आहोत, पूर्वकर्माने या देठावर उमललेले आहोतच. फक्त फूल व्हायचं का नाही एवढं आपल्या हातात आहे. तेवढं 9वा अध्याय देतोय, आपण घ्यावं आणि विचार करावा, एवढी आपल्याला प्रार्थना आहे. शेवटी जाता जाता सांगतो, भाऊसाहेब महाराज, शेवटी प्रयाणाचा उल्लेख आहे. भाऊसाहेब महाराज ते म्हणायचे, शेवटी पडल्या पडल्या शिव शिव म्हणावं लागणारच आहे, तर शक्ती असेपर्यंत म्हणावं म्हणले. शिवशक्तीचं मी नवीनच वाचले, त्यात आपल्या आरतीचं नाही ते. शिवरूपे राहुने पाहता शक्तीचा व्यवहार. ती शक्ती म्हणजे मी आपलं ते ह्याच्या दृष्टीनं, पण ही म्हटलं हे शक्तीचं शब्दाचा अर्थ एकदम पालटूनच टाकला एकदम, जो आपल्या अनुभवाला येईल. शेवटी ते शिव, शेवटी आपण म्हणत नाही का, शेवटी राम म्हणले, त्यांनी राम म्हणलं असंच म्हणतो आपण शेवटी. म्हणजे शेवट तेच आहे शेवटी. मग त्याच्या आधी शक्ती आहे तोपर्यंतच ते म्हणावं असं म्हणले. हे अगदी बरोबर आहे. म्हणजे आपल्याला घेण्यासारखं आहे नामाच्या दृष्टीने. आपल्या संकल्पाचं पण आहे बरं का, शेवटचा दिवस. तर त्याच्यातले ज्यांचं झालेलं आहे त्यांची बेरीज सांगायची आहे. तर हे सगळं भाऊसाहेबांचं घेण्यासारखं एवढ्यासाठी की शेवटी शिव म्हणायचे, पडल्या जागीच म्हणायचे म्हणले, त्यापेक्षा शक्ती असेपर्यंत म्हणावं. एक त्याच्यात आपल्याला नामाची प्रेरणा मिळते, काय मिळायची ती बरोबर. आणि दुसरं एक योगानंदांचं सांगत होतं. योगानंद म्हणाले, लेट नो डे पास विदाउट युअर हॅव्हिंग मेड एन एफर्ट टू मेडिटेट ऑन इट. साधनेत पुढे, म्हणजे आपण साध्या भाषेत घेऊ, जाऊ दे आपण साध्या भाषेत घेऊ की साधनेत पुढे जाण्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय एक दिवस सुद्धा जाऊ देऊ नये. अगदी सोपं, आपल्याला उपयोगी भाषांतर. साधनेत पुढे जाण्यासाठी थोडे तरी प्रयत्न केल्याशिवाय एकही दिवस जाऊ देऊ नये. ह्याच्यात आपल्याला काय म्हणायचं आपल्या समोर येईल. आणि मग हे साधनेचं फूल जर उमलायचं असेल तर रोज त्याच्यासाठी मला थोडं का होईना पुढे जाण्यासाठी जे प्रयत्न असतील ते ज्ञान ध्यान काय आपल्याला जे मार्ग चालायचं तो चाल,
तो चालण्यासाठी प्रयत्न करेन. एवढा जरी निर्धार आपल्याला 9व्या अध्यायाच्या निरूपणातून झाला किंवा ह्या श्रवणातून किंवा आपण जो काही सगळे बरोबर अभ्यास करतो त्यातून झाला तरी चालेल. हे शेवटी तो थांबतो कारण वेळ संपली. यात जे सुरुवातीला ते म्हटलं आहे ते अत्यंत खरं आहे. आपण त्याच्याविषयी काही भाष्य वेगळं केलं नाही, काय करायची गरज पण नाही. पण जे म्हटलं आहे त्यातला मुद्दा मात्र लक्षात घेण्यासारखा आहे. ना तरी बालक बोबडा बोली खा बाबोडा रवीचं बाप माऊली जो जर करून माऊली हृदय जेवी तैसा तुम्हा संतांचा पढ्या कैसेने तरी आम्हावरी हो. हे सगळं आहे. आपण जे निरूपण केलं, आपण जे श्रवण केलं, आपण जो अभ्यास केला 9व्या अध्यायाचा अभ्यास हा सर्वात अवघड मानलेला अभ्यास आहे. कारण तो सर्वात सोपा मार्ग सांगतो. सर्वात सोपा मार्ग सांगतो म्हणून अभ्यास सर्वात अवघड. नाम सर्वात सोपं म्हणून घेणं सर्वात अवघड. तर तसं हे हा अभ्यास, हे बालक बोबडा बोली तशी अवस्था आहे सगळी ती त्यांनी म्हणूनच गोड करून घेतली. म्हणून आपल्याला हे 9 अध्यायाचा आनंद मिळाला. पुढचा आनंद आता त्यांच्या हाती तिने दिला की आपण घेऊ आणि मग 10व्या अध्यायाकडे जाऊ. एवढी शेवट प्रार्थना एकदा म्हणूया आणि मग निवेदन करून थांबू. आम्हा काय उचित जे मोहे चित्त व्याकुळ माझे तिमिरा विरुद्ध दैसे दृष्टीचे तेजभ्रंशे मदपासीचा सदा नदिसे वस्तुजात देवानंद तैसे जाणले जे मनहे भ्रांती ग्रासले आता कामेही कापुले तैनी नेणे तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सगळा सर्वस्वागवे आम्हासी तू गुरु बंधू पिता तू आमची इष्ट देवता तुझी सदा रक्षिता आपदी आमुते जैसा शिष्या ते गुरु सर्वदा नेणे अंबेरू ही सविता ते सागरू तेही केली ना तरी अपत्या ते माये सांडूनी जरी जाये तरी ते कैसे निजे ऐके कृष्णा ऐसा सर्वा परी आम्हासी देवा तुझे एकाहासी आणि बोले जैन मानसी मागील माझे तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरेना धर्मा एक खडकरी पुरुषोत्तमा सांगे आता सुंदरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. अध्याया ऐशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव जय देव जय जय ज्ञानेश्वरी 9व्या अध्याया ऐशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव जय देव. 18 अध्यायात गीतार्थ आला. 9व्या मध्ये देव सर्वांचा झाला. सामान्यांचे प्रेम ही आहे देवाला. पापी अज्ञ जीवा आश्वासन झाला. जय देव जय देव जय जय ज्ञानेश्वरी 9व्या अध्याया देशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव जय ज्ञान भक्ती योग संन्यास आले. आदर राखून वेदास्थान दाविले. सोपे नाम कीर्तन महिमे गायिले. कर्म मार्गे कैसे चालावे भले. जय देव जय 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 ज्ञानेश्वरी 9व्या अध्याया देशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव देवाला आवडे फळफूल पान पाणी चाले श्रेष्ठ भाव त्याहून. वडील तिला लागे भक्तीचे ज्ञान माऊलींचे जीवन त्याला प्रमाण. जय देव जय देव जय जय ज्ञानेश्वरी 9व्या अध्याया देशी मार्ग सर्वा देव मिळवाया. देव करता हा काय विचार विपरीत ज्ञान भक्ती त्याच प्रकार. कोण्या रीती देव देव मिळणार रहस्य कळून विना आनंद पार. जय देव जय 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 ज्ञानेश्वरी 9व्या अध्याया देशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव विनाश झालो त्यांचा संतांची अपायी माझा विश्वास. संतांची अपायी माझा विश्वास. सर्व भावेदा
जानकी जीवन स्मरण जय जय